बसा इथंच बसा इथंच बसा बसा खाली अंतर ठेवून हिंदी जागा कुठं त्याने उघडायला पाहिजे ना, नाही तर अंतर कुठं ठेवायला जागा इथं. अंतर ठेवून बसा. जेवढं आहे तेवढं बसा. बसा. कुठं रस्त्यावर बसायचं का म्हणलं तर ए जिथं आहे तिथं बसा बैठा. सगळ्यांनी मास्क लावून बसा. सभी लोग मास्क लगाओ. सर या इकडे साथियो पुढे या. सर्वांनी पुढे या. सर्वांनी पुढे या. बसा बसून घ्या. साथियों, सर्वांनी शांत राहा. सगळ्यांना ऐका. यहाँ पर हम लोग जो आए हैं ये डेक्कन कॉलेज है और डेक्कन कॉलेज की खासियत ये है कि जहाँ भी कोई पुरातत्वीय चीज मिलती है, चाहे वो किसी धर्म की हो, चाहे वो जमीन के ऊपर हो या मिट्टी के अंदर हो, उसका उत्खनन का कार्य भले ही हमारे लोगों को इधर कम सुनाई देगा, उधर लाइव ज्यादा सुनाई देगा और पूरे देश भर के लोग सुनेंगे. अब हमारे लोग थोड़ा डेलीगेशन लेकर जाएंगे, मगर वो बहुत थोड़े लोगों से डरे हुए गेट बंद कर दिया है. बहुत थोड़े लोगों से डरे हुए. चलो डरना भी बहुत जरूरी है. लोकतंत्र में डरना बहुत जरूरी है. तो जो भी पुरातात्विक अवशेष मिलता है उसका उत्खनन का कार्य महाराष्ट्र में ये डेक्कन कॉलेज करता है. तो इस डेक्कन कॉलेज ने आज तक कई सारी जगह का उत्खनन किया. इतनी जगह का उत्खनन किया कि शायद उन्हें भी मालूम नहीं होगा. इतनी जगह का उत्खनन किया, मगर 2002 को एक जगह का उत्खनन किया. वो याद दिलाने के लिए हम लोग यहाँ उन्हें आए हैं. वो भूल गए हैं. डेक्कन कॉलेज के लोग एक बात भूल गए हैं कि 2002 को उन्होंने बुल्ढाना जिले के अंदर संग्रामपुर नामक तहसील है, वहाँ पर बीसी देवतारे जी ने उत्खनन किया. उत्खनन करते समय 45 एकड़ जगह के अंदर एक बुद्ध स्तूप निकला. कितनी जगह पर? 45 एकड़ जगह के अंदर एक बहुत बड़ा बुद्ध स्तूप निकला. और उस बुद्ध स्तूप का उन्होंने जायजा लिया. थोड़ा और खोदा, बीचों बीच खोदा, तो उसके अंदर एक हंडी निकला. उसके अंदर एक धातु का पात्र मिला, हंडी मिला, और उसके अंदर हड्डी मिला. उसके अंदर अस्थियां मिली. उसके अंदर बड़े पैमाने पर कोयला मिला. तो ये किसका है? तो सब दुनिया वालों को मालूम है. स्तूप के अंदर केवल और केवल तथागत भगवान गौतम बुद्ध के अस्थियां होती है. मगर उन्हें भी डाउट आया. वो पुरातात्विक लोग हैं, वो निष्पक्ष लोग हैं, तो इन्होंने उधर लखनऊ में उसका कार्बन डेटिंग के लिए भेज दिया. इसका समय क्या है, ये किसका है? तो वो जो धातु निकला उसका पीरियड निकला आज से 2500 ऊपर 85 वर्ष. 2585 वर्ष. कल्पना करो. अंदर की धातु का समय निकला 2500 वर्ष पहले. 2500 वर्ष पहले कौन पैदा हुआ जिसकी उसके अंदर हड्डियां है? वो है भगवान बुद्ध. हो गए. और जो बर्तन है उसका भी उन्होंने डेटिंग निकाला, तो उसका पीरियड निकला 2500 वर्ष पहले. 2500 वर्ष पहले यानी आज से गिनती करो, ईसा पूर्व 300 वर्ष पहले दुनिया का सम्राट अशोक महाराष्ट्र में आए थे. ये इसकी खोजबीन यूनिवर्सिटी के लोगों ने किया. पता हो गया कि सम्राट अशोक ने 84,000 स्तूप बनाए हैं. और संग्रामपुर तहसील में भोन गांव में वो वहां पर चीज मिली.
आश्चर्यजनक बात है कि सातवाहन जो बुद्धिस्ट राजा थे, महाराष्ट्र के नाग लोग थे, जिन्होंने नासिक की गुफाएं बनाई, जिन्होंने अजंता एलोरा की गुफाएं बनाई, वो नाग लोग थे, बुद्धिस्ट लोग थे। जुन्नर की गुफाएं बनाई, उनकी लगभग 30 कुएं मिले। उसको साइंस की भाषा में बोलते वाटर हार्वेस्टिंग सिस्टम। आज जो बच्चे इंजीनियरिंग पढ़ते हैं, ये बहुत एडवांस टेक्नोलॉजी के पढ़ते हैं, मगर 2000 साल पहले हमारे पुरखों का इंजीनियरिंग ज्यादा ही एडवांस था। वह बाजार पेट मिली। डेक्कन कॉलेज के जो प्रोफेसर थे, ये 2000 साल पहले अलग अलग इलाके में कौन से अन्न खाते थे इसका रिसर्च कर रहे थे। वो पुरातत्व का रिसर्च नहीं कर रहे थे, वो अलग बॉटनी का रिसर्च कर रहे थे कि 2000 साल पहले कौन सा बीज निकलता था, गेहूं खाते थे या ज्वारी खाते थे या बाजरी खाते थे। उनको बड़े पैमाने पर वहाँ चावल मिला, तो उनका ये कहना था ये बाजार पेट है और चावल बड़े पैमाने पर बिहार का यहाँ आता था, ऐसा रिसर्च में उनको मिला। और उन लोगों ने रिसर्च करके बुद्ध स्तूप को ढूंढ लिया। ढूंढने के बाद क्या किया, देवतारे साहब को इसीलिए हम धन्यवाद देते हैं, वो ईमानदार आदमी है, ईमानदार प्रोफेसर है। इन्होंने इस बात को ध्यान में रखकर इंटरनेशनल मैगजीन में इस बात को एक छोटा सा रिसर्च पेपर बनाकर पब्लिश कर दिया। और वो क्या हो गया, दुनिया भर के लोगों को मालूम हो गया, भारत के लोगों को मालूम ही नहीं चला। अखबार वालों ने छापा नहीं, मीडिया वालों ने छापा नहीं। वो जो चीजें हैं वो यहाँ पर लाई गई हैं। और जब हमारा रिसर्च करने वाली टीम वहां उस गांव में गई, तो पता चला कि यहाँ के कुछ और लोग वहां गए और कहने लगे हमने जो चीजें लाई वो हमसे गायब हो गई है। हम क्यों मोर्चा निकाल रहे हैं? हमारे पुरखों का अस्थि का कलश तुम लेकर आ गए और तुम कह रहे हो, ये बताया नहीं किसी को। तो डेक्कन कॉलेज के ऊपर हम एफआईआर दर्ज करने वाले। ये तो मोर्चा है आज, ये केवल मोर्चा है आज। ये पूरे देश भर में इसको लाइव कर रहे हैं। तो ये जो मोर्चा है, तथागत भगवान बुद्ध के अस्थि कलश यहाँ पर लाया उन्होंने, किसी को बताया नहीं। 2002 में मिला, 2004 में और उत्खनन किया, 2006 में और उत्खनन किया और 2007 साल आ गया। ब्राह्मणों को लगा, महाराष्ट्र के ब्राह्मणों को लगा, डेक्कन के ब्राह्मणों को लगा। तो डेक्कन के ब्राह्मण केंद्र में जो बैठे हुए ब्राह्मण के रिश्तेदार है। हमारा तो कोई रिश्तेदार नहीं है, हमारा तो कोई रिश्तेदार नहीं। ब्राह्मण तो हमारा रिश्तेदार ही नहीं है, ब्राह्मण तो हमारा दुश्मन है, हमारा तो रिश्तेदार नहीं हो। तो हमारे दुश्मन ने क्या किया, बहुजन समाज के दुश्मन ने क्या किया, एएसआई के लोगों को बताया, यहाँ के ब्राह्मणों ने वहां के ब्राह्मणों को बताया, अरे सम्राट अशोक महाराष्ट्र में आए थे। ये अगर अंबेडकरवादी को पता चल गया, ये कुंभी को पता चल गया, ये मराठा को पता चल गया, ये ओबीसी को पता चल गया, तो फिर भारत में आग लग जाएगी, ब्राह्मणवाद को आग लग जाएगी। तो इन लोगों ने उन ब्राह्मणों को इशारा दिया और 2007 में केंद्र में कांग्रेस की सरकार थी। कांग्रेस के लोग बहुत महान हैं। कितने महान हैं, कितने महान है कांग्रेस के लोग कि कांग्रेस ने आरएसएस नामक बच्चा पैदा किया 1925 में। बताते भी नहीं है आरएसएस हमारा बच्चा है। कितने महान है कांग्रेस के लोग हैं, वो बताओ, नहीं बताते हो। अरे जायज हो या नाजायज हो तो बताओ तो सही। शायद नाजायज हो इसीलिए नहीं बता रहे हो, शायद। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। एक कांग्रेस के ब्राह्मण और बीजेपी के ब्राह्मणों ने मिलकर गेम किया, अंतरराष्ट्रीय षड्यंत्र किया, राष्ट्रद्रोह का काम किया। राष्ट्रद्रोह का काम करने का मतलब जानते हो? भारत का सिंबल सम्राट अशोक का सिंबल है, पुलिस की छाती पर सम्राट अशोक का सिंबल है, सुप्रीम कोर्ट का जज सिंबल मारता है अशोक का है? वो सम्राट अशोक की विरासत मिली। उन्होंने आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पुरातत्व, भारतीय पुरातत्व विभाग ने इरिगेशन डिपार्टमेंट को, यानी
पाट बांधारे विभाग को नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिया। जहां पर वो स्तूप मिला, आज वहां पर डैम बनाने का काम ये नालायक लोग कर रहे हैं। ये नालायक लोग कर रहे हैं। ये इस देव तारे साहब अकेले ईमानदार है, मगर ब्राह्मणों के सामने उनकी कुछ नहीं चली। कितने बड़े ईमानदार है देव तारे साहब, इतने बड़े ईमानदार है। इन्होंने जो इंटरनेशनल लेवल का पेपर लिखा, उसके अंदर उन्होंने खुद लिखा, अगर केंद्र सरकार हमें पैसा देती है तो हम ये 45 एकड़ एरिया का उत्खनन करेंगे और इसको जैसा सम्राट अशोक ने स्तूप बनाया था वैसा हम इसको दोबारा बना सकते। देव तारे साहब को हम सैल्यूट करते, धन्यवाद देते। इसलिए धन्यवाद देते कि इन्होंने खोजा और खोजकर अंतरराष्ट्रीय डिस्क्लोज किया। ये वो स्तूप है, ये वो डिजाइन है। ये डेक्कन के कर्मचारियों को भी देखना होगा। ये वो स्तूप है, ये स्तूप है। ये स्तूप इन लोगों ने ढूंढा, देव तारे साहब ने उसको इंटरनेशनल पब्लिश किया। उन्होंने ये नहीं कहा कि डैम के नीचे दबाओ, इन्होंने कहा इसको ओपन करो। और उन्होंने ये भी कहा अगर इसको ओपन करते हैं तो इंटरनेशनल करेंसी मिलेगा, पैसा मिलेगा। दुनिया के 130 राष्ट्र के लोग इसको देखने के लिए आएंगे। मगर 2002 में इन्होंने जो लिखा, एक पेपर लिखा, शायद उनके ऊपर दबाव आया। 2002 में उत्खनन किया हुआ स्तूप आज 18 साल हो गए। इन्होंने क्या ढूंढा, इसका कोई गैजेटेड रिपोर्ट प्रकाशित नहीं किया है। क्यों आए हम यहाँ लोग? यहाँ आने का मतलब क्या है? पुलिस वाले भी हमको पूछ रहे हैं, अरे आपको एएसआई के कार्यालय पर जाना चाहिए, आप लोग इधर डेक्कन कॉलेज पर क्यों आ रहे हैं? तो उन महोदय को कहा, वो सारा लिखित में हमने ज्ञापन में लिखा है, आपको एडवांस में दे देते हैं। वो कौन सा ज्ञापन है, पढ़ लो। अगर नहीं है तो वहां आ जाओ, वहां हम आपका भी प्रबोधन करेंगे। हम तो हमारे लोगों का कर ही रहे। तो भगवान गौतम बुद्ध की अस्थियां कहां पर डेक्कन कॉलेज ने छुपाई है, इसका जवाब पूछने के लिए हम लोग यहाँ पर आए हैं। बेवजह नहीं है, बेवजह नहीं है, पागल नहीं हो गए हम लोग, वजह के साथ आए। तो हमारा एक डेलीगेशन वहां जाएगा। जोशी है इसके वाइस चांसलर, जोशी है, तो जोशी है, अधिकारी है, अधिकारी है। हम अधिकारी के हैसियत से उन्हें पूछने जाएंगे, वो हमें अस्थि कलश देखने दो। कहाँ है वो, देखने दो, है या नहीं है बताओ। अभी भी समय है, क्योंकि हमें एफआईआर करने जाना है। अच्छा हुआ पुलिस आ गए, हमारे एफआईआर दर्ज कर ले। अच्छा है, कर ले, हमारा एफआईआर दर्ज कर लो, क्योंकि ये बहुत बड़ी बात है। केवल पुणे के अंदर ये मोर्चा नहीं हो रहा है, हमें मालूम है महामारी चल रही है। महामारी से डेंजर चीज है ब्राह्मणवाद, बहुत डेंजर है ब्राह्मणवाद। यहाँ पर एक केओस है 25 किलोमीटर अंतर पर। मुझे यहाँ के साथियों ने एक बहुत आश्चर्यकारक जानकारी बताई, वो जानकारी मैं आप लोगों को बताना चाहता हूँ। वो जानकारी है कि पुणे से बहुत ही नज़दीक पर एक बुद्धिस्ट केव्स है, जहाँ पर संत तुकाराम महाराज जाते थे। और उस जगह पर उन लोगों ने क्या किया, वाघारेश्वर, हाँ, वाघारेश्वर नामक केव्स है। सरकार के पास सारी यंत्रणा है, खुफिया विभाग है, पुलिस है, सीआईडी है, जुडिशरी है, मीडिया है। क्या कर रहा है? लॉकडाउन में वाघारेश्वर जो 25 किलोमीटर अंतर पर केव्स है, वहां पर ब्राह्मणों ने ब्राह्मणवादी प्रतीक बिठाया। अभी हफ्ता भर हो गया। षड्यंत्र, लॉकडाउन का सहारा, लॉकडाउन के सहारे में हिजड़ों का काम कर रहे हैं लोग। इनको तो शूरवीर की तरह, इनका तो कुछ है ही नहीं ब्राह्मणों का।
ये गद्दार लोग हैं। यहां आने की वजह है हमें हमारे बाप जादा का वो अस्थि कलश देखना है, इसके लिए हम यहाँ आए। हम उन्हें ज्ञापन देकर आएंगे, उन्हें विनती करेंगे। वो अधिकारी है, किसी जाति धर्म के हो, वो लोकतांत्रिक संस्था के पदाधिकारी है, हम उनसे विनती करेंगे। तो सम्राट अशोक के स्तूप को नष्ट किया जा रहा है और साल भर के अंदर वो सारा एरिया पानी के अंदर जाने वाला है। तो इसके लिए हम डेक्कन कॉलेज को भी दोषी क्यों मान रहे कि तुमने उत्खनन तो कर दिया, मगर उसका रिपोर्ट क्यों नहीं प्रकाशित किया, गैजेटेड रिपोर्ट प्रकाशित क्यों नहीं किया? आपको किसका डर है? तो आपको पुणे के ब्राह्मणों का डर है, आपको मोहन भागवत का डर है। तो संविधान में ये नहीं लिखा कि देश का संविधान मोहन भागवत के कहने पर चलेगा, देश का संविधान हमारे बाप के कहने पर चलेगा। हमको पता है ये संविधान जो है हमारे हित के लिए, हमारी धरोहर है, मगर वो कानून को नहीं मान रहे। एक बात। दूसरी महत्वपूर्ण बात, आज ही नागपुर में 2000 लोगों का मोर्चा निकल पड़ा है संविधान चौक से। तो भुवन स्तूप को बचाने के लिए पवनी स्तूप भंडारा में धोखे में है। ये जो आपको मालूम है, भाजपा के आमदार खासदार लोग 2500 साल पुराना जो बुद्ध स्तूप है पवनी भंडारा में, उसको जेसीबी लगाकर तोड़ रहे हैं। शर्म की बात है। नागपुर जो आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट है, ये सेंटर का ब्रिटिश काल का सबसे एक्सपर्ट डिपार्टमेंट है। अयोध्या में जब विवाद चला तो नागपुर के आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट में 2003 में अयोध्या में जाकर उत्खनन किया। ये इतना बड़ा एक्सपर्ट मानते हैं नागपुर के लोगों को, एएसआई के डिपार्टमेंट को। पौनी का स्तूप धोखे में है, जेसीबी लगाकर तोड़ रहे हैं। 1992 में 2 वॉल्यूम प्रकाशित हुए। नागपुर के पास कुही नामक तहसील में, नागपुर के पास कुही नामक तहसील है 30 किलोमीटर अंतर पर, वहां पर एक जनपद मिला। आप लोग सुने होंगे कि बुद्धा के समय में, अशोका के समय में 16 जनपद नगर थे, जनपद थे। जन शब्द से गण बना, गण जो शब्द रिपब्लिक, ये जन शब्द से गण बना, गणपद जनपद। तो वहां एक नगर मिला 2500 साल पुराना, उस नगर का नाम है असित नगर, असित जनपद। आज उस गांव का नाम है अड़म। नाम बदल गया, समय बदल गया, शब्द बदल गए, मगर उसका ओरिजिनल शब्द है असित नगर, असित जनपद। आज उसका नाम है अड़म। वहां पर वो पागल किसान ने ये साइकिल उत्खनन करके लेकर गए, वैसे छोड़कर चले गए। अंदर जो चीजें मिली, स्तूप मिला, धातु मिला, जो भी मिला वो लेकर चले गए। और वहां वो किसान पागल ने आधा स्तूप नांगर हल चलाकर खराब कर दिया। अब इसके लिए दोषी कौन है? हम पागल है क्या? हम जिसको पकड़ना है उसी को पकड़ रहे हैं। पुरातत्व विभाग इसके लिए दोषी है। वो खत्म हो गया, वो खत्म होने के कगार पर है। इसलिए पूरे विदर्भ के लोग उधर चल रहे। अमरावती कमिश्नरी में बड़ा मोर्चा निकल गया, एरविन चौक में इकट्ठा हो गए। पूरा अमरावती का ट्रैफिक जाम एरविन में चल रहा। आज औरंगाबाद के भड़कल गेट से हजारों के तादाद में मराठवाड़ा लेवल का मोर्चा शुरू हो गया, उधर भी शुरू हो गया। मराठवाड़ा में क्या है सबको मालूम है, एलोरा है, अजंता है। एलोरा अजंता का निर्माण काल 1ली शताब्दी से लेकर 5वीं 6ठी शताब्दी तक काम चला। मगर उस्मानाबाद जिले में एक जगह है जिसका नाम आज तेर गांव है, मगर उसका 2500 साल पुराना नाम है तगर गांव, तगर नगर। तो इस तगर नगर में एक स्तूप मिला और वहां ढेर सारे स्तूप है। उन स्तूप को भाजपा सरकार नष्ट कर रही है। एक सांची इतना बड़ा स्तूप है, सांची जितना बड़ा स्तूप है वहां है। तो इसीलिए साथियों
हम लोग यहाँ इकट्ठा हुए हैं, हमें मालूम है देश की क्या स्थिति है, देश की क्या परिस्थिति है। हमारे इतने देशभक्त कोई नहीं हो सकते। हम हमारी विरासत को बचाने आ गए। हमारे इतना बड़ा कोई देशभक्त हो सकता है क्या? ये तो देशद्रोही है। भाजपा सरकार देशद्रोही है। और ये डेक्कन कॉलेज आरएसएस का कार्यालय है। आपको मालूम है, जानकारी दे रहा हूं, ये आरएसएस का कार्यालय बन गया है। वो कैसे कार्यालय बन गया बता देता हूं। 2013 में हरियाणा स्टेट में हिसार नामक जिले में एक खेती में पुराने अवशेष मिले और इसकी खोजबीन करने के लिए डेक्कन कॉलेज के लोग काम पर लग गए। उस समय के वाइस चांसलर थे डॉक्टर वसंत शिंदे। ओबीसी है, शायद मराठा होंगे, ओबीसी है, बैकवर्ड कास्ट है। ये उस काम पर लग गए और लगभग 16 कंकाल मिले, 16 डेड बॉडीज मिली। इतनी बड़ी विरासत के डॉक्यूमेंट मिले और इसका समय कितना है, इसका डेटिंग किया तो उनको पता चला कि इसका समय है लगभग 4700 साल पहले। 4700 साल पहले लोगों के डेड बॉडीज मिले। डेक्कन कॉलेज के माननीय वसंत शिंदे के द्वारा वहां उत्खनन हुआ। उत्खनन होने के बाद पूरी दुनिया के स्कॉलर लोगों का उसके ऊपर ध्यान हुआ। अच्छा हुआ, लगभग 16 देश के लोग इसके ऊपर रिसर्च करने में लग गए। आगे जाकर क्या हो गया, 13 चला गया, 14 चला गया। 14 में ईवीएम घोटाला हो गया, बीजेपी की सरकार चुनकर आ गई। कांग्रेस के समय में ये खोज हुआ, कांग्रेस के लोगों ने इसको दबा के रखा कि भाई इसमें तो हमारा कुछ निकलेगा नहीं। फिर आया बीजेपी की सरकार। बीजेपी के सरकार ने वसंत शिंदे के साथ डीलिंग किया। वसंत शिंदे को शायद ट्रैप किया। वसंत शिंदे के इधर शायद गन रखा। वसंत शिंदे के सामने शायद करोड़ों रुपए का ऑफर रखा। वसंत शिंदे को ट्रैप किया। वसंत शिंदे ने अपने आप को बेच दिया। बहुत बड़ा गेम किया। डेक्कन कॉलेज बहुत बड़ी संस्था, पुणे के ब्राह्मणों का इसके ऊपर नियंत्रण है। उसका वाइस चांसलर ब्राह्मण ही होता है, कामले नहीं होता, गायकवाड़ नहीं होता, पाटिल नहीं होता, केवल जोशी देशपांडे होता। निषेध निषेध निषेध। पहली बार कोई बैकवर्ड हो गया, लेक्चरर था हो गया, बाबा साहब के संविधान के कारण हो गया। ऐसे वैसे नहीं हुआ, बाबा साहब के संविधान के कारण हो गया। प्रमोशन मिल गया होगा शिंदे को ऑफर दिया, शिंदे ने फ्रॉड किया, शिंदे ने अपने आप को बेच दिया। वसंत शिंदे बेच दिया। बेचने के बाद क्या हुआ, बीजेपी के ब्राह्मण, आरएसएस के ब्राह्मण, इन लोगों ने शिंदे को कहा डिले करो, देर करो। मैं उनको मिलने के लिए 2015 को आया था, दिल्ली से एरोप्लेन से आया था शिंदे साहब को मिलने के लिए। मैंने कहा क्या ढूंढा आपने, हमको भी बताओ। साथियों, शिंदे ने अपने आप को बेच दिया और वो बेचा कब गया ये कब पता चला, सितंबर 2019 को शिंदे बेच चुके हैं, सबको पता चल गया। क्या हो गया, उसके अंदर जो 16 कंकाल मिले थे, डेड बॉडीज ममीज मिली थी, उसमें उन लोगों ने प्लानिंग करके पुरुष लोगों का डीएनए चेक ही नहीं किया। बोले पुरुषों को डीएनए नहीं मिला, केवल एक महिला का डीएनए मिला। उस महिला के डीएनए टेस्ट हार्वर्ड यूनिवर्सिटी में भेजा, कोरिया में भेजा, उधर अमेरिका में भेजा और उसका डीएनए रिपोर्ट आया और सेल नामक अंतरराष्ट्रीय रिसर्च साइंस पत्रिका, सेल नामक पत्रिका में प्रकाशित हो गया। कितना बड़ा रिपोर्ट है, केवल 18 पन्ने का है, केवल 18 पन्ने का। कब का डीएनए मिला, 4700 साल पहले। हड़प्पा सभ्यता कब की है, 5000 साल पहले। जब ये डीएनए मिला तो उसका डीएनए का रिपोर्ट आया। रिपोर्ट का हेडिंग है कि
रिपोर्ट का हेडिंग है कि ईरानी किसान लोगों का डीएनए नहीं मिला, यानी अफगानिस्तान के बाउंड्री के लोगों का इसमें डीएनए नहीं मिला। और ये जो ब्राह्मण लोग हैं, इनका एक देश है, उन देश का नाम है, उस देश के लोगों का नाम है स्टेप पैस्टोरलिस्ट। हमारे लोगों को कुछ भी मालूम नहीं होता। हमारे लोग भोले शंकर लोग हैं। हमारे लोगों को कल की रोटी खाया याद नहीं रहता, कल क्या सब्जी खाया याद नहीं रहता। हमारे लोगों को ब्राह्मणों ने इतना घटिया किस्म का मेरिट पैदा किया। स्टेप पैस्टोरलिस्ट यानी ब्राह्मण जहां से आए उनका डीएनए नहीं मिला, तो रिपोर्ट कहता है ब्राह्मणों का डीएनए नहीं मिला। रिपोर्ट कहता है ब्राह्मणों का डीएनए नहीं मिला। और वसंत शिंदे मीडिया के सामने आकर कहता है ब्राह्मण आक्रमणकारी है, ये मिथ्या थ्योरी है। ब्राह्मण भारत के मूल निवासी है और ब्राह्मणों ने ही 5000 साल पुरानी सिंधु सभ्यता का निर्माण किया। अरे शिंदे, तेरा बाप क्या ब्राह्मण है? तेरा बाप ब्राह्मण है क्या? तुमको तुम्हारे डीएनए पर डाउट है? हम तुम्हारा डीएनए मुफ्त में चेक करा देंगे। हमको डाउट है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, हमको डाउट है, हमको ये डाउट है, यकीन है हमको कि वसंत शिंदे का डीएनए हमारा नहीं हो सकता। उसका डीएनए किसी न किसी बामन से जरूर जुड़ा हुआ है। वो रिपोर्ट में एक लाइन नहीं है, राखी गढ़ी डीएनए रिपोर्ट में एक लाइन नहीं लिखी कि ब्राह्मण भारत का है। अरे हेडिंग में लिखा ब्राह्मण विदेशी है। और 2 डीएनए रिपोर्ट आ गए, 117 साइंटिस्ट लोगों का डीएनए रिपोर्ट आ गया उसी समय। उस डीएनए रिपोर्ट का कहना है 2001 को डीएनए रिपोर्ट आया, उस डीएनए रिपोर्ट का कहना है कि ब्राह्मण लोग विदेशी है। जब वो आए थे साथ में अपनी औरतें लेकर नहीं आए थे, और यहाँ जब आए तो इन्होंने कुछ पुरुषों का कत्लेआम किया और यहाँ की औरतों का इस्तेमाल किया। इसलिए ब्राह्मणों का डीएनए शेड्यूल कास्ट के लोगों से नहीं मिला, ब्राह्मणों का डीएनए आदिवासी के साथ नहीं मिला, ब्राह्मणों का डीएनए मराठा लोगों के साथ नहीं मिला, कुनबी लोगों के साथ नहीं मिला, ब्राह्मणों का डीएनए मुसलमानों के साथ में नहीं मिला, जैन लिंगायत लोगों के साथ में नहीं मिला, बुद्धिस्टों के साथ में नहीं मिला, सिख लोगों के साथ में नहीं मिला। क्यों? वो सारे के सारे 6500 जाति के टुकड़े में बांटे गए लोगों का डीएनए आपस में एक मिला। हम एक माँ बाप की औलाद है। 2001 में हुआ, 2017 में हुआ, 2018 में हुआ, 2019 में हुआ, बाद में राखी गढ़ी डीएनए रिपोर्ट आया। तो ब्राह्मणों का भारत में आने का समय क्या है? डीएनए साइंस कह रहा है निकले थे ईसा पूर्व 3300 में, निकले थे ईसा पूर्व 3300 में। आज के 2000 साल मिला दो, 5300 साल पहले वो वहां से निकले। गधे लेकर निकले, घोड़े निकले, जंगली थे वो ब्राह्मण, जंगली थे। ब्राह्मणों के पास कोई सभ्यता नहीं थी, नंगे थे। उनके पास कोई भाषा नहीं थी, उनके पास कोई संस्कृति नहीं। मैं नहीं कह रहा हूं, आज का डीएनए साइंस कह रहा है। हमारे बाप ज्योतिबा फुले तो बार बार कहते थे ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन, द्यावे हकलून ज्योति मने। सैल्यूट ज्योतिबा फुले। तुम्हारा आईक्यू कितना है, तुम्हारा बुद्धियांक कितना है? 1848 में ब्राह्मण के छाती पर खड़े होकर कहे ब्राह्मण तुमको भगा देंगे। आज वो समय आ गया है। मालूम नहीं हमारे लोगों को, ये ऐसे गद्दार वसंत शिंदे जैसे गद्दार लोगों के कारण हमारे लोगों को गुमराह किया जाता है, नहीं तो देर नहीं लग जाता। ब्राह्मणों का भारत में आने का समय है ईसा पूर्व 2000 साल, यानी आज से काउंट करो, आज से 4000 वर्ष पहले ब्राह्मणों का इंडस सिविलाइजेशन पर अटैक हुआ, सिंधु सभ्यता पर अटैक हुआ, हमारे नगरों को तोड़ दिया, जिनको अछूत बनाया आज ब्राह्मणों ने। 4000 साल पहले आपके पुरखों को, सभ्यता को नष्ट किया, आपकी भाषा को नष्ट किया। साथियों 4000 साल पहले आए और ये वसंत शिंदे को जो डीएनए मिला ये 4700 साल पहले मिला। राखी गढ़ी में ब्राह्मणों का, मोहन भागवत का, नितिन गडकरी का, देवेंद्र फडणवीस का डीएनए क्यों नहीं मिला? मुक्ता टिळक का डीएनए क्यों नहीं मिला? है पूना में तो टिळक भाई का तो नाम लेना पड़ेगा।
उनका डीएनए क्यों नहीं मिला, उनका खून क्यों नहीं मिला? अरे ब्राह्मण भारत में आने का पीरियड है आज से 4000 वर्ष पहले, और ये इन्होंने कौन सी सभ्यता ढूंढी? ब्राह्मण आने के पहले। ब्राह्मणों का डीएनए राखीगढ़ी में हरियाणा में क्यों नहीं मिला? इसलिए नहीं मिला, तब ब्राह्मण भारत में आए ही नहीं थे। जब ब्राह्मण भारत में आए ही नहीं थे तो हमको लगा ये हमको मालूम होने से क्या पता चलेगा, ये तो सबको मालूम होना चाहिए। तो ये हमने 300 पन्ने का किताब लिखा, ये 300 पन्ने का किताब लिखा, और इसका किताब लिखा विदेशी ब्राह्मणों की मातृभूमि यूरेशिया। ये किताब लिखा विदेशी ब्राह्मणों की मातृभूमि यूरेशिया। अगर भागवत को मिर्ची लगने दो, अगर गडकरी को मिर्ची लगने दो। भारत का संविधान का राज चल रहा है, वो किसी भी कोर्ट में जाकर एफआईआर दर्ज करे, हमारे खिलाफ एफआईआर दर्ज करे, हम कोर्ट में जाएंगे और कोर्ट में सबूत लेके जाएंगे। मोहन भागवत का भी खून निकालेंगे 2 बूंद, हमारा भी खून निकालेंगे, और जज साहब को कहेंगे डीएनए के आधार पर फैसला सुनाओ। चाहे वो जज ब्राह्मण ही क्यों ना हो, जज को संविधान के मुताबिक न्याय देना पड़ेगा। ये किताब हमने पब्लिश कर दिया। जब वसंत शिंदे ने झूठ बोला, वसंत शिंदे आज भी झूठ बोल रहा है, वसंत शिंदे ने भ्रष्टाचार किया, वसंत शिंदे ने गबन किया, और इसके बदले में उसको डायरेक्टर जनरल बनाया यहाँ का आदमी जिसको कुत्ता नहीं पूछता था, यहाँ का डेक्कन कॉलेज का प्रोफेसर जिसको इस परिसर के अलावा कोई कुत्ता नहीं पूछता था। इसको आज गुजरात में गांधीनगर में समुद्री विभाग का डायरेक्टर जनरल बनाया। ये औकात वसंत शिंदे की कहां से आ गई? ये तो खाली लेक्चरर था इस डेक्कन कॉलेज का, बाबा साहब की संविधान के कारण प्रमोशन पर गया, वाइस चांसलर हो गया, और ब्राह्मणों के लिए अपना दिमाग खर्चा कर रहा है। इसने झूठ प्रचार किया, इसने गलत प्रचार किया। ब्राह्मण मूल निवासी है ऐसा झूठ प्रचार कर रहा है। इसलिए वसंत शिंदे को हम लोगों ने सितंबर महीने में क्रिमिनल नोटिस भेजा। कहां पर लिखा है? राखीगढ़ी डीएनए रिपोर्ट में ब्राह्मण मूल निवासी है, जरा सबूत लेके आओ। अगर नहीं लेकर आए तो तुमको सुप्रीम कोर्ट में घसीटेंगे। उसको घसीटने वाले उसको। तो यहां आने की वजह भी है। एक वजह है हमारा महापुरुष की विरासत को डेक्कन कॉलेज चोरी छुपे कहीं तो भी छुपा के रखा है। हो सकता है खत्म किया है, हो सका है बेच दिया है, उसका हमें ढूंढना, हम उसके वारिस है, सम्राट अशोक के हम लोग वारिस है, इसकी ढूंढना जिम्मेदारी हमारी है। दूसरी बात, अभी लॉकडाउन चल रहा है, पुलिस वाले कह रहे हैं लॉकडाउन में मत आओ। चलो सही है, सबके लिए कानून सही है, हमारे लिए कानून सही है, आरएसएस वाले के लिए भी कानून होना चाहिए। 10-15 दिन पहले पूना के अंदर 10-15 दिन पहले पूना के अंदर एक किताब का प्रकाशन हुआ। सारे आरएसएस के चोटी वाले ब्राह्मण आ गए और वहां पर जो कार्यक्रम हुआ, जो किताब प्रकाशित हुआ, ये किताब प्रकाशित किया। इस किताब का नाम है अजय भारत। आए हैं तो थोड़ा डेक्कन वालों को, जोशी साहब शिंदे साहब के दोस्त होंगे, हम यहाँ क्यों बैठे हैं? जोशी साहब को संदेश जाना चाहिए, वसंत शिंदे को बहुत लताड़ा। शिंदे साहब अब तुम्हारी खैर नहीं, तुम गुजरात में ही रहो, महाराष्ट्र में पुणे में मत आओ। ये किताब का प्रकाशन किया। इस किताब का पब्लिकेशन है कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे सदाशिवपेट में विकृत ब्राह्मण रहते हैं, उसमें ये ब्राह्मण है। इन्होंने एक किताब को प्रकाशित किया। इस किताब का नाम है अजय भारत। 5वीं सदी से 12वीं शतक तक भारतीय इतिहास का देदीप्यमान कालखंड लिखने वाली औरत है सुधा रिजवुड। ये इंजीनियर औरत है, ये कोई आर्कोलॉजिस्ट नहीं है, कोई इतिहासकार नहीं है। ब्राह्मण औरतों का डीएनए विदेशी थोड़ी है, वो तो हमारा है, मगर गद्दार निकला।
उस औरत ने किताब लिखा, लगभग 500 550 पन्ने का किताब लिखा, और लॉकडाउन में पुणे के अंदर मोहन भागवत के हाथ से इसका प्रकाशन किया गया। वो किताब का अध्यक्ष जो था, किताब का विमोचन का जो कार्यक्रम हुआ, उसका अध्यक्ष ये नालायक वसंत शिंदे था। वसंत शिंदे बस आरएसएस की चड्डी में देखना बाकी है, वो आरएसएस का ही काम कर रहे हैं। हमारा आदमी है, नालायक हुआ तो क्या हुआ, हमारा है। वसंत शिंदे अध्यक्ष थे, स्पीच करने वाला मोहन भागवत था, और पुणे के पुलिस वाले उसका प्रोटेक्शन कर रहे थे। लॉकडाउन है भाई, कोविड-19 है, और वहां पर उसने जो भाषण दिया शिंदे ने और मोहन भागवत ने, मोहन भागवत को हम विद्वान मानते थे, ब्राह्मण जाति को अपने आप को गर्व है पंडित कहने का। मोहन भागवत ने वहां स्पीच में कहा, हम 5वीं सदी में हिंदू थे और हिंदू राष्ट्र का निर्माण 5वीं सदी में हो गया था। अरे बुड़बक गधा पंडित भागवत, तुमको कहा विद्वान माना जाए? बताओ, हिंदू राष्ट्र था 5वीं सदी में, संविधान का राज है, संविधान का अपमान कर रहा है। संविधान का अपमान करने वाले को पुलिस प्रोटेक्शन दे रही है, बड़ी गजब की बात है। संविधान का अपमान करने वालों को कलेक्टर प्रोटेक्शन दे रहा है, संविधान का अपमान करने वालों को, आतंकवादी ब्राह्मणों को प्रोटेक्शन दिया जा रहा है। कितनी शर्म की बात। क्या कहा? हिंदू था, हिंदू राष्ट्र था। अबे गधे मोहन भागवत, अगर हिंदू राष्ट्र था तो ऋग्वेद में हिंदू शब्द क्यों नहीं है? चलो 5वीं सदी अभी अभी आ गई। अगर हिंदू राष्ट्र था, ऋग्वेद में हिंदू शब्द क्यों नहीं है? चलो तुझे पुरस्कार देंगे, नहीं तो अभी पुरस्कार देते गधा नंबर 1। जब तक नहीं बताएगा मोहन भागवत कहने की बजाय मोहन गधा, मोहन गधा, तो मोहन गधे को हमने पूछा। अब हम ये लाइव चल रहा है, देश भर में सुन रहे, अलग अलग जगह पर चल रहा है, ये भागवत के कारण ही हम सड़क पर आ गए। ऋग्वेद में हिंदू शब्द नहीं है, रामायण में हिंदू शब्द नहीं है, महाभारत में हिंदू शब्द नहीं है, शिव पुराण में हिंदू शब्द नहीं है, हमारे देहू गांव के तुकाराम महाराज, इनकी गाथा में हिंदू शब्द नहीं है, हैं? हमारे बाप है वो तुकाराम महाराज, उनकी गाथा में हिंदू शब्द नहीं है। अरे हिंदू शब्द आया कब? हिंदू शब्द आया 12वीं शताब्दी में। किसकी भाषा का शब्द? मुगलों की भाषा का। मुगल विदेशी थे, ब्राह्मण विदेशी है। विदेशी ब्राह्मणों ने मुगलों का शब्द आज इस्तेमाल करना शुरू किया। अरे अपने बाप की औलाद हो तो अपना शब्द का इस्तेमाल करो, अपने धर्म को विदेशी शब्द से नवाजते हो। हिंदू का मतलब काला, हिंदू का मतलब चोर, हिंदू का मतलब डाकू, हिंदू का मतलब नाजायज। हमारे बैकवर्ड कास्ट को मालूम नहीं है, ये भारतीय भाषा का शब्द नहीं है, मराठी भाषा का शब्द नहीं है, हिंदी भाषा का शब्द नहीं है, मोहन भागवत की संस्कृत भाषा का शब्द नहीं है। ब्राह्मण हिंदू शब्द का इस्तेमाल कर रहा है, राष्ट्रद्रोह कर रहा है। भारत के संविधान में हिंदू राष्ट्र नहीं लिखा, भारत के संविधान में लिखा इंडिया दैट इज भारत। अरे इंडिया दैट इज भारत। अरे मोहन भागवत संविधान के खिलाफ बोल रहा है, क्यों बोल रहा है? मोहन भागवत का ये देश ही नहीं है, हमें उससे हमदर्दी होने की कोई वजह नहीं। जर्मन बेकरी बम ब्लास्ट पुणे के अंदर आरएसएस के ब्राह्मणों ने किया। मालेगांव का बम ब्लास्ट आरएसएस के ब्राह्मणों ने किया। भीमा कोरेगांव का फसाद आरएसएस के ब्राह्मणों ने किया। भारत में 21 जगह पर बम ब्लास्ट आरएसएस के ब्राह्मणों ने किया। बुद्ध गया में बम ब्लास्ट आरएसएस के ब्राह्मणों ने किया। देश भर में बम ब्लास्ट किया। जिसने बम ब्लास्ट किया वो स्वामी असीमानंद, ब्राह्मण बहुत चालाक है, बुरा काम करते, झूठ नाम धारण करते, नाम रखा असीमानंद। देश भर में बम होगा तो ब्राह्मण को थोड़ा खुशी थोड़ी होगा, असीमानंद होगा तो असीमानंद लगा दिया। असीमानंद, जिसकी कोई सीमा नहीं है, उसका नाम है ब्राह्मण बेनट चैटर्जी। यहां पुणे का ब्राह्मण लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित, मध्य प्रदेश की ब्राह्मण प्रज्ञा ठाकुर, आरएसएस का प्रचारक सुनील जोशी,
उत्तर प्रदेश का ब्राह्मण रमेश उपाध्याय, ऐसे आरएसएस के लोगों ने बम ब्लास्ट किए। अजमेर शरीफ में जो बम ब्लास्ट हुआ उसमें आरएसएस के 3 लोगों को दोषी माना कोर्ट ने। अब हम छाती ठोक कर कह सकते हैं आरएसएस आतंकवादी संगठन है, कोर्ट ने मान्य किया। अब हमें मानने की जरूरत है? तो मोहन भागवत आतंकवादी है, यहाँ पर आया और ये जो किताब प्रकाशित किया, इस किताब में ये रिजबूड नामक, जिसको बूढ़ नहीं है, जिसको कोई पेंदा नहीं है, इस रिजबूड मैडम ने वसंत शिंदे का हवाला देकर कहा ब्राह्मण लोग कोई विदेश से नहीं आए हैं, ब्राह्मण भारत के ही मूल निवासी है। ऐसा झूठ प्रचार करने के लिए ये किताब लिखा। लॉकडाउन में मोहन भागवत क्यों आया पुणे में? झूठ प्रचार करने के लिए आया। वसंत शिंदे नालायक है, वसंत शिंदे आरएसएस का आदमी है, मोहन भागवत के साथ स्टेज शेयर कर रहा है। तो यहाँ के वाइस चांसलर ने ऑर्डर निकालना चाहिए। हमारा और वसंत शिंदे का कोई संबंध नहीं, वो गया गुजरा आदमी है, मगर डेक्कन कॉलेज का नाम लेकर पूरे दुनिया को बताया जा रहा है ब्राह्मण भारत के मूल निवासी है। तो डेक्कन कॉलेज की भी बदनामी है। ये लड़ाई उनकी है, हम लड़ रहे हैं। तो ये जो वसंत शिंदे है, इसने धोखा किया और ब्राह्मणों को मूल निवासी कहने का काम शुरू किया, अभियान शुरू किया। तो इसका बदले में डायरेक्टर जनरल उसको बनाया। तो साथियों, एक बैकवर्ड आदमी यहाँ आया, ब्राह्मणों का तलवा चाट रहा है, चरण चाट बना हुआ है, और इसके बदले में उसको बड़ा बड़ा ओहदा मिल गया। इसलिए भी हम यहाँ पर मोर्चा लेकर आए हैं। ऐसे नहीं आए, मोर्चा लेकर आने की ये भी वजह है। तो इसीलिए साथियों, यहाँ का डेलीगेशन जाएगा, एक एक साथी यहाँ स्पीच करेगा। ये लड़ाई है, हमारे पुरखे ने भीमा कोरेगांव लड़ा तो उन्होंने भी कुछ ना कुछ बोला होगा। हम नाग लोग हैं, मौत को चुनो या उनको चुनो, उनके गले को चुनो। तो आप यहाँ सब्र रखो, हम लोग अंदर जाएंगे, हमारे 5-6 लोगों का डेलीगेशन जाएगा। हमारे पुलिस भाई है, वो हमको सहयोग कर रहे हैं, हम उनको सहयोग करेंगे, क्योंकि हम भी संविधान मानते हैं, वो भी संविधान मानते हैं। हम ज़्यादा देशभक्त हैं, हम ज़्यादा मानते हैं। या बैठो, कोई आपको ऑर्डर करेगा नहीं, ना पुलिस वाला आपको ऑर्डर करेगा और ना ही आपको पुलिस वाले का ऑर्डर फॉलो करना है। क्यों? क्योंकि आप अनुशासित लोग हो, आप एक मकसद के लिए आए हो। मकसद हमारा है, पुलिस का नहीं है। पुलिस उनका काम करे, हम हमारा काम करेंगे। वो भी संविधान से बंधे, हम भी संविधान से बंधे। हम लोग संविधान के दायरे में आकर आ गए। तो हम यहाँ जोशी साहब को मिलेंगे और जोशी साहब से ज़रा पूछताछ करके आएंगे। तब तक आप यही बैठे रहो, और हम उनको जवाब देकर आएंगे। वैसे जोशी साहब को यहाँ आना चाहिए था, क्योंकि उसमें कमीपन तो कुछ नहीं है। वो एसी के हॉल में बैठे, हम सड़क पर बैठे, ये तो नाइंसाफी है। जरा देखो दावरे सर, जोशी साहब को ही बाहर बुलाओ, हम सबको मिलना चाहते हैं, क्योंकि हमारा डेलीगेशन वो अंदर जाने नहीं दे रहे। तो जोशी साहब अगर यहाँ आ गए अच्छा हो जाएगा। नहीं, जोशी साहब को बाहर बुलाओ, चाहे वो अंदर खड़े होकर निवेदन ले, चाहे उनको हमसे डर लग रहा है, लगने दो, हम भी इंसान हैं, वो अंदर खड़ा होंगे। दावारे सर, आप यहाँ कार्यक्रम शुरू करो। साथियों, सर्वांनी बसून घ्यायचं आहे। साथियों, हे जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये आदरणीय खरात सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। जहां भी जगह मिलती है वहां बैठे रहो, बैठे रहो। सभी को विनती है, बैठे रहो। सभी को विनती है, आप बैठे रहो। साथियों, सर कैमरा या ना या फोटो बघा समोर। काय ते काय
विरासत मिटाने वालों को बोर्ड फक्त वरती घ्या ना जरा. आगे 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 बोर्ड वरती घ्या ना बोर्ड. वालों को विरासत मिटाने वालों को विरासत मिटाने वालों को और ये सरकार वो सरकार और ये सरकार वो सरकार विरासत मिटाने वालों को सबसे बड़े आतंकवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े जातिवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े दहशतवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े नक्सलवादी ब्राह्मणवादी एक बड़ा दोन पाव धिक्कार असो तो वसंत शिंदेचा धिक्कार असो अरे धिक्कार असो वसंत शिंदेचा अधिकार असो धिक्कार असो वसंत शिंदेचा अधिकार असो धिक्कार असो वसंत शिंदेचा अधिकार असो वसंत शिंदे अरे होश में आओ वसंत शिंदे होश में आओ वसंत शिंदे होश में आओ होश में आओ वसंत शिंदे होश में आओ धिक्कार असो वसंत शिंदेचा अधिकार असो धिक्कार असो वसंत शिंदेचा अधिकार असो एक बड़ा दोन पाव वसंत शिंदे बाहेर खाओ एक बड़ा दोन पाव वसंत शिंदे बाहेर खाओ एक बड़ा दोन पाव वसंत शिंदे बाहेर खाओ दोन पाव वसंत शिंदे बाहेर खाओ एक बड़ा दोन पाव वसंत शिंदे बाहेर खाओ वसंत शिंदे बाहेर खाओ सबसे बड़े जातिवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े नक्सलवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े दहशतवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े आतंकवादी ब्राह्मणवादी ब्राह्मणवाद ने क्या किया देश का सत्यानाश किया ब्राह्मणवाद ने क्या किया देश का सत्यानाश किया चले जाओ विदेशी ब्राह्मण चले जाओ विदेशी ब्राह्मण चले जाओ विदेशी ब्राह्मण चले जाओ विदेशी ब्राह्मण चले जाओ सबसे बड़े आतंकवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े जातिवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े जातिवादी ब्राह्मणवादी ब्राह्मणवाद ने क्या किया देश का सत्यानाश किया देश का सत्यानाश किया वसंत शिंदे शर्म करो वसंत शिंदे शर्म करो होश में आओ वसंत शिंदे होश में आओ वसंत शिंदे होश में आओ वो तो विरासत नष्ट करने वालों को जूते मारो सालों को वो तो विरासत मिटाने वालों को जूते मारो सालों को अरे काय देतोय बाजूला हो खाली बसा. अरे जाऊ खाली बसा. बाकीचे सगळे खाली बसा. जे मेन आहेत बाकीचे खाली बसा. गर्दी करू नका गर्दी करू नका. साईडला थोडंसं सगळे बसून घ्या सगळे बसून सगळे बसून घ्या खाली. लोणे मॅडम या दोन लोक तुम्ही दोघे या. मागूया. निवेदन निवेदन तयार करा. आपलं तयार आहे. शांत शांत. खाली बसा खाली बसा. साहेब नमस्ते. माझं नाव प्राध्यापक विलास खरात. मी या संस्थेचा नाही ऐका तुम्ही लोकांनी आमचं एवढं स्वागत केलं. आम्ही पण पुरातत्वीय अभ्यासक आहो. आम्हाला या वास्तूचं खूप पावित्र्य आहे.
इथं ठिकठिकाणच्या वस्तू आहेत. आम्ही अगदी शिस्तीने तुम्हाला निवेदन द्यायला आलो. हरकत नाही, हे स्वागत झालं आहे, निवेदन देतो. पण आम्हाला आमचं काही म्हणणं मांडायचं आहे. पहिला मुद्दा, सन 2002ला आपले माननीय BC देवतारे यांच्याद्वारे भोन गावामध्ये उत्खनन करण्यात आलं, बुलढाण्यामध्ये संग्रामपूर तालुक्यामध्ये. आणि त्या ठिकाणी एक मोठा भव्य स्तूप सापडला. ठीक आहे, आम्ही हे मान्य करतो की तुम्हाला जेवढा रिसोर्स मिळेल तेवढं तुम्ही उत्खनन कार्य कराल. आम्हाला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की 2018ला जे काही उत्खनन झालं त्याचं त्यांनी एक रिसर्च पेपर पब्लिश केला, एक चांगलं झालं. नंतर सरकारचे डोके फिरले आणि सरकारने तिथे इरिगेशन डिपार्टमेंटला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आणि तिथे जिगाव धरण प्रकल्प उभा केला जातोय. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काही नाही. आम्ही त्यांना जसं दोष देतो तसं तुमच्या संस्थेला नंबर 1चा दोष देतोय की तुम्ही जेवढंही रिसर्च केलं देवतारे साहेबांनी, त्यांचे उपकार झाले त्या जगावर, भारतावर, की त्याने एवढा मौर्यकालीन स्तूप शोधून काढला. परंतु 18 वर्ष उलटून गेले आहे, त्याचा रिपोर्ट तुमच्या संस्थेने का प्रकाशित केला नाही? हे आमचं तुमच्याशी प्रेमाचं भांडण आहे, तुमच्या संस्थेशी. कारण तुम्ही काही हंगामी निवडणुका लढून येत नाही, तुम्ही एक संस्था चालवतात, रिसर्च करतात. परंतु 18 वर्ष झाले सम्राट अशोकाचा स्तूप तिथं सापडला, या संस्थेने तो रिपोर्ट प्रकाशित करायला हवा होता, तो केला नाही. हा आमचा तुमच्या संस्थेवर आरोप आहे. नंबर 2, आमची अशी डिमांड आहे की जे लखनौ लॅबोरेटरीमधून जी कार्बन डेटिंग सापडली, तर त्या हंडीमध्ये जे धातू सापडले, हड्डी सापडली, कोळसा सापडला, त्याचा पिरियड तथागत भगवान बुद्धाशी निघाला आणि तो पिरियड मौर्य काळाशी निघाला. तर त्या वस्तू ज्या आहेत त्या राष्ट्राला तुमच्या संस्थेने समर्पित कराव्या. ते जेही तुम्हाला सरकारी यंत्रणा जी करायची आहे ती, परंतु आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की त्या वस्तू इथून गायब झालेल्या आहे. हां, याबद्दल आम्ही रीतसर कायदेशीर तक्रार करणार आहोत. कारण याबद्दल तुम्हाला मीडिया पुढे यावं लागेल, याबद्दल तुम्हाला सांगावं लागेल की त्या वस्तू आहे कुणाच्या, बुद्धाच्या आहे, आम जनतेला माहिती नाही. हा एक गुन्हा आहे. एक रिपोर्ट प्रकाशित न करणे हे आपल्या संस्थेचं जे मान आहे, एवढी शौकत आहे, ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे. हा पूर्वग्रह आहे सम्राट अशोकासोबत. महाराष्ट्रात अशोकाचे स्तूप होते, हे तुम्ही दडून टाकत आहात. हा तुमच्यावरचा आमचा आरोप आहे, या संस्थेवर आरोप आहे. नंबर 2, त्या पवित्र वस्तू कुठे आहेत याबद्दलची समाजात चर्चा चालू आहे, बुलढाणा जिल्ह्यात जी चर्चा चालू आहे ती जर पसरली तर आज आम्ही लॉकडाऊनच्या काळामुळं थोडे लोक आलो, उद्या 10 लाख लोकांचा मोर्चा इथे येईल, तो तुम्हाला सवरणार नाही. तेव्हा ही लोकशाहीची संस्था, आम्ही लोकशाही मार्गाने आलो. बुद्धाच्या अस्थि कलश कुठे हे सांगायला हवं. नंबर 3 गोष्ट, तुमच्या संस्थेच्या एका नालायक माणसामुळं सगळ्या जगामध्ये डेक्कन कॉलेजवर छितू करत आहेत. तो नालायक माणूस म्हणजे वसंत शिंदे. वसंत शिंदेने जो राखीगडी DNA टेस्ट केला, त्या DNA टेस्टमध्ये कुठंच लिहिलेलं नाही ब्राह्मण मूळ निवासी आहेत, ब्राह्मण इथले नेटिव्ह आहेत. उलट त्या हेडिंगमध्ये छापलं की ब्राह्मणाचं स्टेप पॅस्टोरलिस्ट लोकांचं DNA सापडला नाही. तेव्हा शिंदेला RSSचा मोहन भागवत वापरत आहे, ते स्टेज शेअर करत आहे तुमच्या पुण्यामध्ये. त्याच्यामुळं शिंदेमुळे सुद्धा आम्हाला इकडे यावं लागलं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आमचं निवेदन देतो आहे. आम्ही द्यायला पाहिजे होतो आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटला, परंतु भोन जो धोक्यात आला, तुमचा रिपोर्ट प्रकाशित न आल्यामुळे धोक्यात आला. सम्राट अशोकाचा स्तूप जो धोक्यात आला, जर तुम्ही रिपोर्ट प्रकाशित केला असता, होऊ शकतं लोकांना कळलं असतं, होऊ शकतं जनतेला कळलं असतं. तुम्ही एक पदाधिकारी आहात, आम्हाला तुमच्याबद्दल पदाधिकारी म्हणून आदर आहे. तुम्ही आमचं म्हणणं सरकारापर्यंत पोचवा आणि हेही सांगा की जनतेचा रोष आज थोडा आहे. कोविड-19च्या नावाखाली हे लोक कमी आले, परंतु जर आम्हाला एप्रिल महिन्याच्या आत जर आम्हाला हे डिक्लेअर केलं नाही, कारण ते धरण प्रकल्प लास्ट स्टेपला आहे, आम्हाला ते वाचवायचं आहे. आणि त्याबद्दल केवळ आवई उठवली जाते की आम्ही ते उत्खनन करू आणि अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शोध संशोधन कार्य करू. केवळ या भूल थाप आहे, काही होणं नाही आहे. तिथं आम्ही सर्वे करून आलो आहे, म्हणून आम्ही तुम्हाला निवेदन देत आहोत, ते तुम्ही स्वीकारावं. भलेही आज तुम्ही आम्हाला गेटच्या बाहेर उभं केलं, हरकत नाही. तुम्ही गेटच्या आत आहात. जनता एक ना एक दिवस शासक बनते आणि जनतेच्या इतिहासाला मोडून कोणी शासक होऊ शकत नाही. आम्ही या देशाचे देशभक्त आहोत, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि लोकशाही मार्गाने आलो. आम्हाला मरणाची भीती नाही. ही लढाई लढता लढता आम्ही मरण पावलो तर आम्ही धन्य मानू. आम्ही अशोकाच्या विरासतीला वाचवता वाचवता मरण पावलो. आहे बिमारी, पण बिमारीपेक्षा लॉकडाऊनमध्ये ह्या जे 25 किलोमीटर अंतरावरच्या लेणीला विकृत केला. लॉकडाऊनमध्ये पनवेलच्या लेणीला बुलडोझर आणून JCB आणून तोडलं. लॉकडाऊनमध्ये अयोध्येमध्ये जे साकेत आहे तिथं बुद्धाचे अवशेष सापडले, ते उखाडले. तर हे काही ठीक नाही आहे आणि पुरातत्व विभाग बिलकुल बोलायला तयार नाही आहे.
हे सगळे गुलाम झालेले आहे. उद्या जनतेचा आक्रोश होईल. आम्ही तुम्हाला निवेदन देत आहोत, ते तुम्ही स्वीकारावं. आणि सोशल मीडियाच्या लोकांनी ही ओसी आहे तुम्ही याच्यावर तुम्ही एक साईन करा, याच्यावर एक साईन करा, त्याला बाहेर गेला ओसीवर हे करा, रिसिव्ह करा. हा हे धरा. हा सर्व लिहिलं याच्यामध्ये. ह्या मॅडम दोघं तिघं या मॅडम दोन तीन मॅडम दोन्ही मॅडम सोलापूरचे लोक या ठिकाणी अलग अलग धावर सर या. तहसीलमधून लोक हात लावा. संकेत जी जरा बहुत क्लोज से खींचो. ये है लोकतंत्र का हाल. साहेबांनी खरं बाहेर लावा. ठीक आहे. कळू दे ना लोकांना. तर हे एप्रिल मे महिन्यापर्यंत बुद्धाच्या जयंतीपर्यंत तुम्ही आम्हाला तो रिपोर्ट सार्वजनिक केला पाहिजे, जो डेक्कन कॉलेजचा आहे, जो तुमचा आहे. दुसरा, त्या अस्थी ज्या सापडल्या त्या राष्ट्राला समर्पित करायला हव्या. नाहीतर आम्ही 10 लाख लोकांचा इथं मोर्चा काढू किंवा नागपूरच्या संघ कार्यालयावर मोर्चा काढू. आम्ही आमची तयारी करू. सर हे जे आरोप आता यांनी लावलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जोशी सर, आपले कुठले प्रतिनिधी आपण हे MN न्यूज खाली घ्या. सर्वप्रथम असं आहे, बोला हां, सर्वप्रथम आपण आज इकडे एक मोर्चा काढून संघटनेने जे एक पाऊल उचललं आहे की भोवनच्या ठिकाणचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. तिथे धरण प्रकल्प येतोय आणि त्याच्यामध्ये हे प्राचीन अवशेष नष्ट होऊ शकतात, तर हे नष्ट नाही झाले पाहिजेत. ह्या सगळ्या मुद्द्याशी डेक्कन कॉलेज पुरातत्व विभाग हा पूर्णपणे सहमत आहे, पूर्णपणे पाठिंबा आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी प्राचीन स्थळं आहेत त्यांचं जतन झालं पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि तो इतिहास जो आहे तो सगळ्या समाजासमोर आला पाहिजे आणि ही आपली प्राचीन जी काही वारसा आहे तो टिकला पाहिजे. ह्याच्यासाठी डेक्कन कॉलेज कायमच प्रयत्नशील आहे आणि इथून पुढे सुद्धा कायम राहील. हां, मी बोलतो, मला बोलू दे. तर त्यामुळे याच्यातून जी एक जागृती केली जाते त्याला आमचा पाठिंबा राहील आणि जतन आणि संवर्धनासाठी डेक्कन कॉलेजचं संशोधन हे कायमच उपयोगी राहील. भोवनचा रिपोर्ट प्रसिद्ध होण्यासाठी आता ह्या गोष्टीला बरेच वर्ष होऊन गेले, त्यामुळे आम्ही त्याचं काय आहे त्याच्यातला शोध काढून घेऊ. आपलं निवेदन तर आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये तो प्रकाशित झाल्याने जर का आपल्याला जतन आणि संवर्धनासाठी त्याचा पुढे उपयोग होणार असेल तर जरूर तो प्रकाशित करण्याचा मानस आहे. आता असं आहे की त्यावेळचे जे संशोधक आहेत ते निवृत्त आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना बोलवून घेऊ. आम्ही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही केलेले सगळे संशोधनाचे रिपोर्ट प्रसिद्ध झाले तरच आम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा असतो. हे रिपोर्ट प्रसिद्ध होण्यासाठीच असतात. त्यांच्या सहकार्यांनी मला सांगितलं, जे इथे तुमचे स्टाफ आहे, आमचा रिपोर्ट रेडी आहे पण प्रकाशित व्हायला अजून मुहूर्त सापडला. आता प्रकाशनामध्ये जर त्यांच्या काही अडचणी असतील, प्रकाशक मिळणं किंवा अजून काही फायनान्शियल अडचणी आहेत का त्याचा आम्ही शोध घेऊ आम्ही तुम्हाला प्रकाशित करतो आणि आम्ही ते पैसा लावतो. आमचे रिपोर्ट प्रकाशित झाल्याने तो फायदा सगळ्या जगालाच होणार आहे. त्यामुळे ते आमचे सगळेच रिपोर्ट आम्ही प्रकाशित करणार आहोत, यात काहीच वाद नाही. केवळ हेच नव्हे, कलशाच्या संदर्भामध्ये जे त्यांनी आरोप केलेले आहेत ते कुठे आहेत आपल्या इथे नाही, आम्हाला ते- बघायला मिळतील मीडियाला? ते आमच्याकडे नाही आहेत, म्हणजे आम्हाला ते कोणाकडे शोधावे लागेल. आम्ही आता तुमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. खूप धक्कादायक आहे. कोणाकडे आहेत मग? नाही, त्याचा आम्ही आत्ता तुम्हाला माहिती सांगू शकत नाही कारण आमच्याकडे आता त्याचा काही पुरावा नाही आहे. आम्ही ते बघून ह्यांच्याकडे आम्ही ते ते कळवू. मिळाल्यानंतर ते तुमच्याकडे दिले की ते हां, आता या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या ह्या सगळ्या डिपार्टमेंटकडे गेलेल्या असतात. त्यामुळे सरकारला ह्याला निवेदन द्यावं लागेल. त्याला आमचं जे काही उपोद्बलक अहवाल असेल तो मात्र आम्ही नक्की देऊ. आणि वसंत शिंदेच्या संदर्भामध्ये यांनी जो आरोप केला आहे की वसंत शिंदेमुळे डेक्कन कॉलेजचं नाव खराब होत आहे, डेक्कन कॉलेजवरती एक काळीमा लागला जातोय, तर तुम्ही ॲज अ पदाधिकारी कॉलेजचे म्हणून वसंत शिंदेंशी त्यांचं स्वतःचं नातं किंवा डेक्कन कॉलेजचं नाव खराब होऊ नये त्यासाठी काय पुढाकार घेणार आहात? डॉक्टर वसंत शिंदे हे इथले भूतपूर्व कुलगुरू आणि एक मोठे आर्किओलॉजिस्ट आहेत. त्यांनी अनेक वर्ष त्यांचं संशोधन राखीगडी या ठिकाणी चालू आहे, अजूनही ते त्यांचं संशोधन चालू आहे. त्यामुळे तो एक अकॅडमिक भाग जो आहे त्या संशोधकाने त्यांनी तो मांडलेला आहे. पण ते संघाच्या त्या संदर्भात सरसंघचालक त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही, ते आपण वसंत शिंदे यांनाच विचारणं जास्त उपयुक्त ठरेल. पण तिथे डेक्कन कॉलेजचं नाव वापरलं जातं, त्यामुळे डेक्कन कॉलेज आणि RSS डेक्कन कॉलेज ही जी संस्था अशी आहे, असंही म्हटलं जातं की डेक्कन कॉलेज हे सध्या RSSचं कार्यालय झालेलं आहे. असं काही नाही आहे. ही संस्था जी आहे ही एक संशोधन संस्था आहे. सर्व विचारांचं सर्व पद्धतींचं आम्ही स्वागतच करणार
आणि संशोधनाचे जे मुद्दे असतात त्या संशोधनाच्या मुद्द्याला प्रतिसंशोधन असतं. त्या ठिकाणी कायम संशोधकांना डेक्कन कॉलेजचं नाव कितीही खराब झालं वसंत शिंदेमुळे तरीही तुम्ही वसंत शिंदेच्या बाजूने उभे राहणार. वसंत शिंदे यांचं एक संशोधन चालू आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करत आहेत. जागतिक स्तरावर त्यांचं ते संशोधन मांडत आहेत. त्यात प्रतिवाद होतात. पद्धतीने मांडत आहेत. नाही, आता काय आहे माहिती आहे का, हा जागतिक स्तरावरती असणारा मुद्दा आहे हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे त्याचे प्रतिवाद चालूच आहेत. कारण तो एक वेगळा मुद्दा आहे. वेगळी गोष्ट आहे आणि ते स्टेजवरून दुसरी गोष्ट सांगतात. आता एवढा मोठा रिपोर्ट लोकांना वाचणं आणि ते समजणं ते जड जातं लोकांना. लोक वाचत नाहीत आणि मग ते जे लोक सांगतात त्यावरती ते विश्वास या ठेवतात. संदर्भात शिंदे सरांची आपण सविस्तर मुलाखत घेऊ शकता. त्याच्यात क्लॅरिफिकेशन तेच करू शकतील. लीगल नोटीस पाठवलेली आहे, त्यांना कोर्टात पुरावे मागू. आणि त्याच्यामध्ये तो एक जागतिक पद्धतीने चाललेला एक तो जागतिक डिबेट आहे. रिच डेव्हिड नावाचा जो इंटरनॅशनल स्कॉलर आहे तो व्यक्ती शिंदेच्या विरोधात आहे. शिंदे इज अ नॉट अ DNA एक्सपर्ट. DNA त्यांनी जे एकट्याने केला त्याच्यामुळे त्याच्यात मिलावट करता नाही आली. त्याची हेडिंग आहे जोशी साहेब की राखी गडीमध्ये आम्हाला जे DNA सापडले ते इराणी फार्मर्स लोकांचे नाही सापडले आणि स्टेट पॅस्टोरलिस्ट लोकांचे DNA नाही सापडले. स्टेट पॅस्टोरलिस्ट म्हणजे माहिती कोणाचे, मोहन भागवतांच्या पूर्वजांचे DNA नाही सापडले. हा सरळ त्याचा अर्थ आहे. हां, भेटलं आहे. धन्यवाद, आम्ही जातो. ओके, शुक्रिया. बसा सगळे. हां, बस. सर्व जागेवर बसा. जागेवर सर्व 1-5-10 मिनिटं बसा सर्व. हां, बेटा सर. बसा खाली. सगळ्यांनी मास्क लावा. बसून घ्या जागेवर. रस्ता सोडून बसा. रस्त्यावर कोणी थांबू नका. रस्त्यावरती कोणी थांबू नका. चला आतमध्ये. रस्त्यावरती कोणी थांबायचं नाही. तुम्ही तेरमध्ये काय पाहिलं लोकांना सांगा. Yes. यानंतर साथीओ आपणा सर्वांना राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय माया लोंढे मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या धडक मोर्चाला मार्गदर्शन करावं. उभा राहा. बसा खाली बसून या पुढे या 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपेल. 10 मिनिटांमध्ये फक्त मास्क लावून सगळ्यांनी आतमध्ये थांबा. फक्त जय भीम, नमो बुद्धाय. जेव्हा आम्ही सरांबरोबर या ठिकाणी गेलो होतो तिथे बुद्धांचे खूप मोठे स्तूप होते आणि सरांनी तिथं आम्हाला खूप माहिती सांगितली. तिथं आज सध्या दुर्लक्षित केलेलं आहे सगळे. आता सरांमुळं तिथं म्हणजे जर समजा कार्यक्रम सरांनी केला तर तिथल्या लोकांना खरंच म्हणजे तिथल्या लोकांना माहिती होईल तिथली की इथं म्हणजे काही खेड्यातल्या लोकांना अजिबात तिथली माहीत नाही आहे आणि त्यांनी कधी जाणून घ्यायचा पण प्रयत्न केलेला नाही. माझं एवढं सर. यानंतर साथीओ प्रोटॉनचे राष्ट्रीय प्रभारी आदरणीय प्राध्यापक वेताळ सरांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या धडक मोर्चाला मार्गदर्शन करावं. आदरणीय वेताळ सर. साथियो, आज बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीनं बौद्ध विरासत बचाव, मूलनिवासी विरासत बचाव या अंतर्गत हा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जे सर्व बांधव बहुजन समाजाचे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना ते सर्व कौतुकास पात्र आहेत. आपण एवढं मोठं धाडस करून हजारो वर्षाची आपली परंपरा जी संपूर्ण मूलनिवासी बहुजन समाजाची आहे आणि भारताच्या मातीमध्ये कणाकणामध्ये ती पसरलेली आहे, परंतु या भारतातील जे वर्णवादी जातीवादी व्यवस्था आहे जी बुद्धांच्या समतेच्या न्यायाच्या
विचाराच्या विरोधामध्ये आहे, बंधुत्वाच्या विरोधामध्ये आहे, तिला नष्ट करण्याचं काम केलं जात आहे. त्यांचा उद्देश आहे. परंतु दुर्दैव हे आहे की भारताचं संविधान जे आहे ते SC ST OBC NT DNT VGNT आणि सर्व धर्माच्या लोकांशी समानतेने न्यायानं वागण्याचा संदेश देत आहे. भारताच्या आर्टिकल 14 आणि 15 नुसार भारतातील प्रशासन जे आहे ते सर्व जाती धर्मांशी समानतेने आणि न्यायानं वागेल अशा प्रकारची तरतूद संविधानात करण्यात आली आणि त्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनावर आहे. परंतु आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व जाती समूहांशी दुजाभावानं भेदभावानं वागण्याचं काम आणि त्यांची मूलभूत विरासत जी आहे ती नष्ट करण्याचं काम हे प्रशासनाद्वारेच केलं जात आहे. याचा अर्थ असा, याचं कारण असं आहे की या प्रशासनावर या जातीवादी लोकांचा, ब्राह्मणवादी लोकांचा जो कब्जा आहे त्या कब्जाच्या माध्यमातून हे सगळं ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये आपण पाहतो, अगदी दूर जंगलामध्ये तुम्ही गेलात तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लेण्यांमध्ये किंवा जंगलांमध्ये अशा प्रकारची विरासत आपल्या सर्वांना हा समतेचा विचार देण्यासाठी हजारो वर्षापासून निर्माण करण्यात आलेली आहे, भौतिक स्वरूपामध्ये आहे. परंतु तिचं दैवतीकरण करण्याचं काम, तिला शेंदूर फासण्याचं काम आणि ती बुजवण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या व्यवस्थेकडून करण्यात येत आहे. याला केवळ बौद्ध लोकांचाच नाही तर समाजातील सर्व लोकांचा पाठिंबा आहे, सर्व जाती समूहांचा पाठिंबा आहे. हे कुणा एका जातीचे वारसा नाही आहे. हा वारसा जो आहे तो भारतातील संपूर्ण मूलनिवासी बहुजन समाजाचा वारसा आहे. आणि आज या निमित्तानं या ठिकाणी जमलेले लोक कुणा एका जातीचे नाही आहेत. या ठिकाणी जमलेले लोक जे आहेत हे संपूर्ण बहुजन समाजातील 6000 जातीचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. SC ST OBCच्या सर्व समूहामधून आलेले लोक आहेत. हा मोर्चा केवळ या ठिकाणीच नाही आहे. आपण पाहत आहोत की याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभर जे आहे ते अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळं या मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्वांनी जो धडक मोहीम या ठिकाणी काढली आणि शत्रूच्या छाताडावर नाचण्याचं काम या निमित्तानं आपण सर्वांनी केलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण या निमित्तानं अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. त्याचबरोबर डेक्कन कॉलेजचं प्रशासन असेल, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं प्रशासन असेल, यांना सुद्धा या निमित्तानं हा संकेत आहे, इशारा आहे की आपल्याला संविधानानुसार यापुढे वागावं लागेल. आणि जर संविधानाप्रमाणे आपण वागला नाहीत, वारंवार अशा प्रकारचा संघर्ष उद्भवेल आणि त्याची किंमत भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने मोजावी लागणार आहे. तेव्हा आपण योग्य वेळी यापुढे तरी अशा प्रकारची वारसा जपण्याचं जे काम आहे ते केलं पाहिजे. आणि सर्वांच्या हिताचं, आपण कोणत्याही जाती समूहाचे असेल, पण जेव्हा आपण पदावर असता, जेव्हा आपण अथॉरिटीवर असता, तेव्हा आपण संविधानिक अथॉरिटी असता आणि संविधानिक नियमांचं, कायद्याचं आणि संविधानाचं पालन करणं आपल्यावर बंधनकारक आहे. असं जर आपण करणार नसेल तर भविष्यामध्ये आपल्याला आपल्या पदावर आणि अधिकारावर सुद्धा ही जनता ठेवणार नाही. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. यातून आपण हा इशारा घेतला पाहिजे. या निमित्तानं प्राध्यापक विलास खरात सर आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून याच्याविषयी समाजामध्ये हा इशारा सुद्धा दिलेला आहे की यापुढे आम्ही ही गोष्ट जी आहे ती खपवून घेणार नाही आणि आपण त्या दृष्टिकोनातून यापुढची वाटचाल केली पाहिजे. आपण सर्वांनी सातत्यानं आपला हक्क आणि वारसा, आपली विरासत, आपली जी महान या देशामध्ये आपण राजे असलेली जी विरासत आहे ती जपण्यासाठी, ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तो वारसा जपण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र प्रयत्न केले पाहिजेत. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. या आंदोलनाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा, त्याचप्रमाणे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघाचा, प्रोटॉन विंगचा संपूर्ण भारतभर पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, OBC या सर्व जाती समूहांचा, अल्पसंख्याक जाती समूहांचा सुद्धा याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. ते सर्व लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या सर्वांचा पाठिंबा असल्याने भविष्यामध्ये ही चळवळ जी आहे ही विरासत जपण्यासाठी संपूर्ण भारतातील बहुजन समाज रस्त्यावर आल्याशिवाय आणि आपल्या हक्काधिकाराचं रक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची, मत व्यक्त करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. जय मूल्यवासीसाठी. यानंतर प्राध्यापक ढावारे सरांना विनंती करतोय की त्यांनी कमी वेळामध्ये आपलं मार्गदर्शन करायचं. हां, हे पकडा.
या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या आवारामध्ये आपण सर्वजण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्यावरती संविधानानं सोपवलेली जी जबाबदारी आहे, या देशाच्या साधनसंपत्तीवरती, या देशाच्या सांस्कृतिक वारशावरती कुंडली मारून बसलेले जे काही जातीवादी आणि मनुवादी विचाराचे लोक आहेत, त्यांना या देशाची साधनसंपत्ती स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी चालवलेला आहे. त्याचा निषेध या ठिकाणी आपण भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि भारताच्या लोकशाहीचं, भारताच्या संविधानाचं आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं संरक्षण करण्याचीही आपल्याला लढाई आहे. ही केवळ बौद्ध विरासतच नव्हे तर ही संपूर्ण देशाची विरासत ज्यांनी ताब्यात घेतलेली आहे, संपूर्ण देश ताब्यात घेण्याचा आणि देशातल्या साधनसंपत्तीवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न या देशातल्या लोकांनी चालवलेला आहे. त्यांची संख्या मुठभर आहे आणि या 85% लोकांच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचा आपल्याला संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण या देशातली सर्व साधनसंपत्ती, लोकशाहीची सगळे स्तंभ या लोकांनी आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा सपाटा चालवलेला आहे. त्यामुळं सावधपणानं या ठिकाणी आपण पुढच्या लढाईला सावध राहिलं पाहिजे. हा त्या लढाईचाच एक भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला संयोजकाने बोलण्याची संधी दिलेली आहे. डेक्कन कॉलेजच्या व्यवस्थापकांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणे या जनतेच्या, नागरिकांच्या, भारतीय नागरिकांच्या मागण्यांची दखल त्यांना घ्यावी लागेल अशा प्रकारचं या ठिकाणी निवेदन आपण आता दिलेले आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व जय संविधान, जय भारत. यानंतर संतोषजी खळे 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. संतोष खळे. साथियो, आज या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक विलास खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सर्वजण आपण चित्रपट पाहतो. चित्रपटामध्ये नायक असतो आणि एक खलनायक असतो, एक हिरो असतो आणि एक विलन असतो. परंतु आज ही परिस्थिती आहे या देशामध्ये, जो खलनायक आहे तो हिरो म्हणून आपल्या समोर शो केला जातो आहे. गब्बर सिंगचं जे ठाणं आहे हे डेक्कन कॉलेज, त्या डेक्कन कॉलेजमध्ये गब्बर सिंगच्या औलादी राहतात. म्हणजे खलनायकाची भूमिका करणारे लोक या ठिकाणी राहतात आणि खलनायक आमच्या हिरोला शून्य दाखवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्यामुळं आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धाची जी महान विरासत या देशामध्ये होती आहे, म्हणजे कंबोडियामध्ये असं एक विहार आहे 65 एकरावर, की त्याच्या आजूबाजूला 400-500 एकरामध्ये कुठंच दगड नाहीये. मग त्या राजाने 65 एकरामध्ये तलाव खणले आणि तलावाच्या माध्यमातून मोठे मोठे महाकाय डोंगरा एवढे, टेकड्या एवढे दगड बोटीने वाहून त्या ठिकाणी नेण्यात आले आणि त्या ठिकाणी जे तलावातून दगड आणले त्या दगडाच्या माध्यमातून विहार 65 एकरामध्ये उभं केलं. म्हणजे ही विरासत निव्वळ भारतात नाही तर जगामध्ये आहे आणि तिला निस्तनाबूत करण्याचं काम ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी चालू आहे. त्याला आपल्याला थांबवावं लागणार आहे. असं आंदोलन भविष्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला उभं करावं लागणार आहे आणि आपण माननीय विलास खरात सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उभा करू अशी आशा आणि विश्वास व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय मूल्यवासी. हो हो. यस यस यस. संपूर्ण बहुजन महापुरुषांना आणि बहुजन महामातांना आणि बहुजन संतांना आपणा समक्ष विनम्र अभिवादन करतो. साथियो, सकाळपासून आपण या पुरातत्व विभागामध्ये जो नालायकपणा चालू आहे, शिकल्या सवरलेल्या लोकांकडून जी डाकूगिरी चालू आहे, खास करून लुटारूची भूमिका हे शिकल्या सवरलेले जी लोक करत आहेत आणि खास करून बुद्धीचा वेश्या व्यवसाय जी लोक करत आहेत, त्यांच्या कानाखाली मारण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कनं मला वाटतं या डिपार्टमेंटवरती पहिल्यांदा मोर्चा मी बघतोय सर. पहिल्यांदा मोर्चा या पुरातत्व विभागावरती हा पहिल्यांदा मोर्चा बघतोय. याच्यापूर्वी कधी मोर्चा आलेले नाहीत. म्हणून या विभागामध्ये जे काम करणारी लोक आहेत, 70 वर्षामध्ये एकदाही मोर्चा आलेला मला तर दिसला नाही. मी आता 15 वर्षापासून इकडे काम करतोय, मला दिसलेला मोर्चा नाहीये. म्हणून
इथले जे अधिकारी लोक आहेत किंवा ज्यांच्यावरती जिम्मेदारी आहे संविधानाची, ते मुजोर आणि माजोर झालेले आहेत. भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष नेत्याने त्यांना वॉर्निंग देतोय, जर बुद्ध विरासत नष्ट करण्याचं काम जर तुम्ही केलं तर याच गेटमध्ये तुम्हाला मातीत गाडण्याचं काम केलं जाईल. कारण आम्ही गप्प बसणारी नाही. आम्ही भीमा कोरेगावच्या औलादी आहोत आणि इथं असणाऱ्या ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांना आम्ही सांगतोय, तुमची औलाद पळपुट्या पेशव्यांची आहे आणि पेशव्यांचा इतिहास विचारा. 28,000 ब्राह्मणांना 500 बहुजनांनी कापून काढल्याचा इतिहास आहे. हा आम्ही विसरलेलो नाहीये. आम्हाला त्या नादाला लावण्यासाठी लागू नका. जोपर्यंत संविधान आहे आम्ही शांत आहे, कारण आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहे. आमच्या बापानं संविधान लिहिलंय म्हणून आम्ही शांत आहे. ज्या दिवशी संविधान संपवण्याचा डाव होईल आमचे हात मोकळे. तुम्ही बी नंग ना आम्ही बी नंग. आणि जर तुमच्यात दम असेल तर तुमच्या मधली पदाधिकाऱ्याची जी पद आहे ती काढा. लयच राजकारण करण्याचा माज असेल रस्त्यावरती या, मनगटाला मनगाट लावून बघूया. मी पुन्हा एकदा पुरातत्व विभागाला सांगतोय, अरे तुम्हाला संविधानानं सेपरेट तुम्हाला अधिकार दिलाय या देशामधली विरासत वाचवण्याचा, आणि तुम्ही अगदी डाका घालताय. अरे तुम्ही इथं बसणारे व्हाईस चान्सलर जरी असतील आणि ते जर संविधानानुसार काम करत नसतील तर ते चान्सलर कमी आणि डाकू जास्त आहेत. हे डक्केता घालणारी लोक आहेत. आणि याच लोकांनी संरक्षण करण्याची जिम्मेदारी यांची असताना पुरातत्व विभागाची जिम्मेदारी काय आहे? इतिहासाचं संरक्षण करणं. जी लोक इतिहासाचं संरक्षण करू शकत नाही त्या लोकांना जोड्यानं मारलं पाहिजे, कारण त्या पदावरती राहण्याच्या लायकीचे नाही तुम्ही. कारण हा देश तुमच्या बापाचा नाही, हा देश फुल्यांचा आहे, हा देश शाहूंचा आहे, हा देश बाबासाहेबांचा, हा देश शिवरायांचा आहे, हा देश बुद्धांचा, हा देश अण्णाभाऊंचा आहे, हा देश बामणाचा नाहीये. सरांनी आता पुराव्यानिशी सांगितलं आणि आम्ही भी सांगतोय, बामणाला चैलेंज करून सांगतोय, अगर तुम्हारे पिछवाड़े में दम है आ जाओ सुप्रीम कोर्ट में लड़ेंगे केस. आए अगर तुम्हारे पिछवाड़े में दम आ जाओ. हम तुमको कह रहे हैं ब्राह्मण विदेशी है, ब्राह्मण इस देश के औलाद नहीं है. सरांनी पुढे हे पण सांगितलं, काँग्रेसने एक नाजायज औलाद पैदा केली. त्या नाजायज औलादीचं नाव RSS आणि त्या नाजायज औलादीच्या हेडाचं नाव आहे मोहन भागवत. म्हणून मी घोषणा मगाशी दिली होती, 1 वडा 2 पाव मोहन भागवत भाडकाव. कारण याच्या इशाऱ्यावरती सगळं काम चाललंय. नरेंद्र मोदी नुसता स्टॅम्प आहे, उसकी कोई औकात नहीं है. नरेंद्र मोदी बुजगावणं त्याची औकात नाहीये. खरं अगदी प्रशासन चालवत आहे, पाठीमागून ही पेशवाई चालवत आहे, हे मोहन भागवत चालवत आहे. नरेंद्र मोदी नावाचा स्टॅच्यू तुमच्या पुढे खडा केलेला आहे, हा पुतळा खडा केला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय साथियों, नरेंद्र मोदी की कोई औकात नहीं है. क्यों औकात नहीं है? अरे खुद ओबीसी का होने के बावजूद भी ओबीसी की जाति आधारित जनगणना नहीं कर रहा है. जो आदमी ओबीसी का है, अरे ओबीसी के बारे में नहीं सोच रहा है, उसके पद पर थूकना चाहिए, उसके इज्जत पर थूकना चाहिए. अरे तुम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ शकत नाही. आदरणीय मोदी साहेब, तुम्ही न्याय देऊ शकत नाही. आम्हाला माहित होतं सर, ब्राह्मणाला प्रशासन चालवता येत नाही. ते सांगतात आम्ही लय टॅलेंट आहे. अरे जर तुम्ही लय टॅलेंट आहे, देशामध्ये गरिबी काय? बामणानो तुम्ही लय टॅलेंट आहे, एक तुपाशी दुसरा उपाशी काय आहे? बामणानो तुम्ही लय टॅलेंट आहे, एकाकडे माड्यावरती माड्या दुसरीकडे झोपडपट्टी काय? बामणानो तुम्ही लय टॅलेंट आहे, देशात वेश्या व्यवसाय काय आहे? बामणानो तुम्ही लय टॅलेंट आहे, देशामध्ये भूकमारी काय आहे? बामणानो तुम्ही जर लय टॅलेंट आहे, देशामध्ये आतंकवाद काय आहे? बामणानो तुम्ही जर लय टॅलेंट आहे, देशामध्ये वाढता भ्रष्टाचार काय आहे? याचं कारण आहे साथियो, भ्रष्टाचाराच्या मुळाशी सुद्धा ब्राह्मणच आहे. कारण लोकशाहीच्या 4 पिलरवरती ब्राह्मणाचा कब्जा आहे. न्यायपालिकेमध्ये 700 जज आहेत, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये 700 जज आहेत. 700 जज पैकी 582 जज ब्राह्मण आहेत. 600 जज पैकी मी माईक वरती सांगतोय, रेकॉर्डर सांगतोय, बाय पुरावे सांगतोय, कारण मी सुद्धा एक पत्रकार आहे. मी पुणे विद्यापीठाची डिग्री होल्डर पत्रकार आहे. मी 10वी 12वीचा पत्रकार नाही सर, पुणे विद्यापीठाची डिग्री होल्डर पत्रकार आहे. बाय प्रूफ सांगतोय.
600 जज पैकी 582 जर ब्राह्मण असतील, काय ते ब्राह्मण आम्हाला न्याय देतील? म्हणून साथियो लक्षात ठेवा, ज्युडिशियरीवरती ब्राह्मणाचा कब्जा, विधायकीवरती ब्राह्मणाचा कब्जा, मीडियावरती ब्राह्मणाचा कब्जा, सगळीकडे ब्राह्मणाचा कब्जा. ना आमचं बोंब बोलतंय लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाही आहे. अरे सगळीकडे ब्राह्मणाचा कब्जा आहे, कुठं लोकशाही आहे? अरे हे ब्राह्मणशाही आहे, देशामध्ये ब्राह्मणशाही आहे, म्हणून तुमच्यावरती अन्याय होतोय. आम्हाला पोलीस बांधव सांगतात देशात लॉकडाऊन आहे, आम्हाला लॉकडाऊन आहे. नरेंद्र मोदीला नाही काय कानून? सगळ्याला सारखा नाही काय कानून? सारखा नाही. अरे ज्याला कानून पाळता येत नाही, देशाचा प्रधानमंत्री कानून पाळू शकत नाही, लॉकडाऊन मध्ये तो मोठे मोठे कार्यक्रम घेतो आणि बुद्धाची विरासत नष्ट करतो. नरेंद्र मोदी, येणारा काळ तुम्हाला जेवढे आजपर्यंत गांधी शिव्या खातात पिढ्यानपिढ्या, तेवढं तुम्ही सुद्धा शिव्या खाणार. गांधीच्या बरोबर तुम्हाला अगदी शिव्या खायला बहुजन समाज बसवणार म्हणजे बसवणार. मोदीच्या पिढ्यात नाही होणार, आपल्या पिढ्यात. हा, मोदीला बायकोच ना बार अगदी अगदी बरोबर. म्हणून साथियो, तुमच्यावरती अन्याय होतोय, लक्षात ठेवा. शेवटचं मिनिट बोलतो. आपण बघितलं परवा, आपण हाथरसच्या मुलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावरती होतो, आपण जेल भरो केलं परवा. आम्हाला सगळे लोक सांगत असतात आम्ही जेलमध्ये टाकू, आम्हाला घरी खायलाच काय नाहीये, जेलमध्येच वस्तू तिथं जेवण द्या. काय आम्ही गुन्हा केलाय? काय आम्ही डकेती टाकल्या? काय आम्ही बँक लुटल्या? आम्ही जेलमध्ये बसायला तयार आहे, आम्हाला तिथं जेवण द्या. घरात आम्हाला काम नाहीये, आमच्या पोटाला अन्न नाहीये, आम्हाला अन्न तुम्ही आणून द्या. साथियो, आम्हाला न्याय का मिळत नाही तुमचं त्याचं कारण सांगतो. जहां भी देखो हवस के जल्लाद बैठे हैं, जहां भी देखो हवस के जल्लाद बैठे हैं. संभाल के रखो अपनी फूल सी बेटियों को, क्यों देश चलाने वाले बे औलाद बैठे हैं. देश चलाने वाले बे औलाद बैठे हैं. म्हणून बे औलादींच्या हातामध्ये देश आहे साथियो. ज्याला औलादच नाही त्याला काय करणार आहे? म्हणून मी आदरणीय मेश्राम साहेबांना आणि खरात सरांना धन्यवाद देतोय. या पुरातत्व विभागांना तुम्ही निश्चित जागा आणली. मी येतानाच बघत होतो जोशी साहेबाला, धडधड धडधड जोशी साहेबाचं चालू होतं. जोशी साहेब, आम्ही अजून कायदा विसरलो नाही, आम्ही कायद्याला मानतोय. जोपर्यंत तुम्ही लिगली आम्ही लिगली, ज्या दिवशी तुम्ही इलिगली व्हाल आम्हाला सुद्धा तोच अगदी न्याय अगदी आम्हाला करावा लागेल. म्हणून आम्ही सांगतोय, आम्ही संविधानाच्या दायऱ्यात राहून काम करत आहे. आम्ही पोलीस बांधवांच्या विरोधामध्ये नाहीये. पोलिसांना सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही आम्हाला अडवताय, तुम्ही आमचा आहे आम्ही तुमचा आहे. उद्या तुमच्या नोकऱ्या धोक्यात आल्यानंतर तुमच्या बाजूने कोण उभं राहणार आहे? आम्हीच राहणार आहे, आम्हीच राहणार. इथल्या पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही किती बी काट्या घाला आम्हाला, पण आम्ही तुमच्याच बाजूने उभं राहणार. त्याचं कारण आहे, तुम्ही आमचं आहे, तुम्हाला अजून व्यवस्था माहित नाहीये. म्हणून सांगतोय साथियो, कारण ही जी लोक आहेत ना गोरगरीब, 10 तास 12 तास उभा राहत आहेत, त्यांना 10,000 फक्त पेमेंट दिलं जात आहे. इथं मजबुरीने अगदी लोकांना अगदी फक्त जगण्यासाठी अगदी मजबूर केलं जात आहे. म्हणून सांगतो, देश ब्राह्मणाच्या हातात आहे, देश बहुजनाच्या हातात नाही. जोपर्यंत ब्राह्मणाच्या देश हातात राहील देशाचं वाटोळं होत राहणार आहे. आणि म्हणून ब्राह्मणाच्या विळख्यातनं देशाला वाचवायचं असेल तर तमाम मूलनिवासी बहुजन समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि यांना जसंच तसं उत्तर दिलं पाहिजे. असं करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. पुन्हा एकदा खरात सरांना धन्यवाद देतोय, कारण तुम्ही 70 वर्षाच्या इतिहासामध्ये तो विषय ना. साथियो, शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. हे सरकार भेद का नाही? हे सरकार का भेद नाही? कारण हे सरकार ईव्हीएमच्या आधारे निवडून आलेलं आहे. हे ईव्हीएम कुणी आणलंय? हे ईव्हीएम काय लोकांनी तिला भारतरत्न पुरस्कार दिला, मी तर म्हणतोय तिला देशद्रोही पुरस्कार दिला पाहिजे. त्या बाईचं नाव आहे इंदिरा गांधी. या बामणाच्या बाईनं मशीन आणली, बामणाचं रक्षण करण्यासाठी मशीन आणली. ही मशीन कुणी आणली? ईव्हीएम काँग्रेसनं आणली. इंदिरा गांधीच्या काळामध्ये मशीन आली आणि काँग्रेस आणि बीजेपी आणि काँग्रेस मधला ब्राह्मण, बीजेपी मधला ब्राह्मण लुटून पाटून खात आहे. म्हणजे तू मला खाजव, मी तुला खाजवतो, असा खाजवा खाजवीचा खेळ चालू आहे. म्हणून साथियो, येणाऱ्या काळामध्ये यांच्या पिछवाड्यावरती आपल्याला आता हाणायची व्यवस्था करावी लागेल आणि ते करण्यासाठी, कारण हे सरकार जे आहे का सुधरत नाही,
का तुमचं ऐकत नाही? ईव्हीएम मध्ये चोऱ्या करून हे सरकार सत्तेवरती आलंय. ईव्हीएम मध्ये चोऱ्या करून अगर अगदी बीजेपीच्या व्यक्तीला, अगर काँग्रेसच्या व्यक्तीला आम्ही बोलताना वाटत असलेले चुकीचं आहे, त्यांना आमच्यावरती गुन्हा दाखल करावा. आम्ही उत्तर द्यायला सुप्रीम कोर्टात तयार आहे, कारण ईव्हीएम मध्ये फॉल्ट होतो. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलाय. बऱ्याच लोकांना माहित नाही. आम्ही जेवढे शांत आहे तेवढे आमच्या नादाला भी कुणी लागत नाही. वामन मेश्राम क्या चीज है, मोहन भागवत को पूछो, बाकी के औकात तो नहीं है. मोहन भागवत को पूछो वो क्यों आता है बार बार पुणे में, उसको पता है पुणे में उसका बाप बैठा है जिसका नाम है वामन मेश्राम. म्हणून साथियो, येणाऱ्या काळामध्ये या भागवतला जेवढा अरे तुला 70 वर्ष लागली, 90 वर्ष लागली हाफ मधनं फुल मध्ये यायला. अरे एवढी बी अक्कल नव्हती तुम्हाला. म्हातारा झालं तर बी हापच घालतोय, घरी घालतं का नाही माहिती बी नाही, पण समाजात हापच घालत होतं. 90 वर्ष लागली ते बी आम्हाला लाजून त्यानं फुल घेतली. एवढे विद्वान लोक आहे तुम्ही. तुमच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं, तुम्ही मला ऐकून घेतलं साथियो, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अगदी आभार मानतो. आपण साथ सहयोग दिला म्हणून अगदी भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष नात्यानं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आमची जाण्याची तयारी आहे. आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाहीये. पुन्हा एकदा पोलीस बांधवांना सांगतोय, आमची लढाई ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये, ब्राह्मणांच्या विरोधामध्ये डायरेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही आमचा आहे, आम्ही तुमचा आहे. परंतु तुम्हाला कळत नाही, तुमच्या डोळ्यावरती थोडी झापड आहे, आणि ती झापड कधी निघणार आहे? तुमच्यावरती अन्याय झाल्यावर निघणार आहे, आणि त्यावेळेला तुमच्या बाजून कोणीच येणार नाही. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय मूल निवासी, जय भीम, जय भारत, जय संविधान. जागेवर बसा, जागेवर बसा. साथियों, आप लोग थोड़ा ध्यान नहीं दे रहे थे. हम जोशी साहब से बात कर रहे थे और जोशी साहब को ऐसे ऐसे सवाल पूछ रहे थे कि जोशी साहब के अंदर का रहस्य बाहर निकाल लिया. तो जानकारी आपको मालूम होनी चाहिए. हम अंदर नहीं गए, हमने उनको बाहर बुलाया. तुमको जो इज्जत है उनको बुलाया, इज्जत के साथ तुमने हमको बाहर खड़ा किया, तुम बाहर आ जाओ. वो अंदर थे, ये लाइव टेलीकास्ट हो रहा था, पूरे देश भर के लोग इस जोशी को देख रहे थे कि उसको इतनी शर्म नहीं है. ये लोग लोकतंत्र के अधिकार से आए, वो बाहर आते, ज्ञापन लेते, हम उनको गला दबाकर तो मार नहीं डालते थे. डर किस बात का है? क्या बात हुआ उनसे? हमने उनको 3 सवाल पूछे. नंबर 1 कि 18 साल हुए, भोन का स्तूप का रिपोर्ट क्यों प्रकाशित नहीं हुआ? तो उन्होंने जवाब देते हुए कहा, हमें मालूम नहीं है. पकड़ में आ गया, पकड़ में आ गया. कल मुझे सकाळ पेपर के पत्रकार का फोन आया था और ऊपर में जोशी साहब का स्टेटमेंट छापा, नीचे मेरा छापा. वो सकाळ वाला पेपर वाले को मैं बात करूंगा. आज कल मेरा छाप, ये जोशी गलत सिद्ध हुआ. आज पुणे एडिशन में मेरे नाम से स्टेटमेंट है और जोशी के नाम से स्टेटमेंट है. सही पत्रकारिता तो ये है. हमने सबके सामने उनको पूछा, 18 साल सम्राट अशोक के स्तूप को आप लोगों ने रिपोर्ट क्यों नहीं पब्लिश किया? बोलता है मुझे मालूम नहीं है. अरे सम्राट अशोक का ही मालूम नहीं है, अशोक का ही मालूम नहीं तुमको? प्लानिंग करके नहीं छापा, इसलिए यहाँ पर मोर्चा है. एक दूसरा उनको पूछा, उस स्तूप के अंदर जो तथागत भगवान बुद्ध की अस्थियां, जिसको कहते हैं पवित्र धातु, वो जो रखे थे वो आपने लाए, वो हमको, हम देखना चाहते, वो लेकर आओ, हम बैठते. तो उन्होंने कहा वो किधर है मुझे मालूम नहीं. यानी जो चर्चा समाज में हो रही थी, इसका सबूत जोशी साहब के मुंह से निकला. तो ये जानकारी आप लोगों को देना बहुत जरूरी था. यानी तथागत भगवान गौतम बुद्ध का सम्राट अशोक ने जो 84,000 स्तूप बनाए, उसमें से जो बुल्ढाना जिले में भोन गांव में जो पवित्र धातु है वो आज गायब है. यानी हमें चुपचाप नहीं जाना है, इस बात का प्रचार करना है. ये हमारा निजी आंदोलन नहीं है और हम जल्द ही
वो डेक्कन कॉलेज के ऊपर एफआईआर दर्ज करने वाले, उसका रिकॉर्ड हमारे पास है। कोई कल्पना की बात नहीं है। सम्राट अशोक का स्तूप कहाँ पर गया? सम्राट अशोक के स्तूप के अवशेष कहाँ पर गए? हमें वो चाहिए, वो राष्ट्र को चाहिए। इसलिए एक बड़ा आंदोलन हमने करने के लिए उनको कहा, हम मार्च अप्रैल तक तुम्हारी राह देखेंगे। जनवरी के बाद हम भी फ्री, तुम भी फ्री। लॉकडाउन से हमारे लोग रुके हुए हैं, नहीं तो यहाँ लोग ज़्यादा होते थे। हम मई महीने तक इंतज़ार करेंगे और हम 5-6 लाख लोगों का मोर्चा लेकर आएंगे। फिर हम हमारी तैयारी करते हैं। एक बात, एक सूचना आप लोगों को। दूसरी सूचना, पूना जिले के अंदर के लोगों को हम आंदोलन करता है। हम लोग हमारे महापुरुष के लिए लड़ाई लड़ रहे। अब हमारा टारगेट है वो तथागत बुद्ध का अस्थि कलश हमको चाहिए। हम तब तक चुप नहीं बैठेंगे। ओके, ये हमारा पहला ऑब्जेक्ट है। दूसरा ऑब्जेक्ट है देहू रोड में बाबा साहब अम्बेडकर के द्वारा 25 दिसंबर 1954 में ब्रह्मदेश से उनको जो बुद्धा की मूर्ति मिली थी वो वहाँ पर स्थापित की। देहू रोड यानी तुकाराम महाराज का गांव। उस जगह पर, उस दम्म भूमि पर आरएसएस का आदमी, जिसकी ब्राह्मण औरत है, टेक्सास गायकवाड़, उसने कब्जा किया है। आज उस विहार को तोड़फोड़ दिया है। वो विहार कभी भी गिर सकता है और वो पवित्र जगह नष्ट हो सकती है। उस जगह को भी बचाने के लिए हम संकल्प लेकर यहाँ इकट्ठा हुए हैं। दूसरा एजेंडा ये। तीसरा एजेंडा जो पूना जिले के अंतर्गत है वो ये है कि जुन्नर के उस पर ब्राह्मणों ने नियंत्रण करना शुरू कर दिया है और 7 नंबर की गुफा में उन्होंने अष्टविनायक मंदिर के नाम से रोज यज्ञ करते हैं। वो स्तूप है, उसको विनायक घोषित कर दिया और सबसे ज्यादा गुफा वहां पर है। और वहीं पर शिवनेरी नामक गुफा में जीजाभाई ने अपने बेटे को जन्म दिया। हमें गर्व है, हमारी माँ ने हमारी बहुजन समाज के लोगों को प्रेरणा दिखाया। शिवनेरी में शिवाजी महाराज पैदा हुए, ये कितनी गर्व की बात है। इसलिए साथियों, जुन्नर केव्स को बचाना ये हमारी जिम्मेदारी है। तो इसके लिए चिंचवड़, पूना और पूना जिले के अंदर जितने गांव है, उन सभी गांवों में, सभी विहारों में, सभी जातियों में, सभी धर्म के लोगों के अंदर हमें विरासत बचाने का मुहिम और आंदोलन शुरू करना है। आज हमें यहाँ आने के बाद पता चला, मुझे अकेले को पता चलता तो कुछ नहीं होता। आज सबको पता चल गया कि तथागत भगवान बुद्ध का अस्थि कलश गायब है और वो गायब करने वाली संस्था डेक्कन कॉलेज है। तो डेक्कन कॉलेज पर मोर्चा निकालना तो जायज है और इसके लिए हम जल्द ही एफआईआर दर्ज करेंगे और इसके लिए बड़ा आंदोलन की तैयारी करेंगे। ये संदेश लेकर आप जाओ और इस संदेश पर अमल करो। यही बात कहकर मेरी बात को खत्म करता हूँ। और हमारे बीन के जो आयोजक है इस मोर्चा के और राज्य के उपाध्यक्ष माननीय धावरे जी, ये आभार और 2 शब्द कहकर आभार व्यक्त करके इस कार्यक्रम का समापन होगा। साथियों, आज आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून जे काही 3 टप्प्यामध्ये आंदोलन करणार होतो, तो तिसरा टप्पा आज आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे, करत आहोत। आज जर आपण पाहिलं गेलं की बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियावरती धडक मोर्चा काढलेले आहेत। आपल्या खऱ्या सरांना नागपूर ठिकाणी किंवा बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये मागणी असताना सुद्धा या पुण्याच्या मोर्चामध्ये त्यांनी नेतृत्व करण्याचं मान्य केलं। त्यामुळं मी खऱ्या सराचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून मी धन्यवाद माना। सरांचं म्हणणं आहे वसंत शिंदेचं आभार माना, कारण त्यांच्यामुळे त्यांनी जर ते कृत्य केलं नसतं तर समजा या ठिकाणी सर इथं उपलब्ध झाले नसते। त्यामुळे आपण त्यांचंही आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू की तुम्ही चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आणि हे निर्णय घेतला गेला। त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल तक्रार करावीशी वाटली किंवा आम्ही तुमच्या विरोधात या ठिकाणी उभा राहिलो गेलो। तसेच या ठिकाणी वेता सर या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत ओहाळ सर यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पासून ते आतापर्यंत जे नेतृत्व केलं, त्यांनी जे काही समजा घोषणा दिल्या, त्या घोषणा आणि जो काही परिसर या ठिकाणी दणाणून सोडला गेला, त्यांच्या त्या घोषणेमुळं लोक बाहेरची पाहत होती या ठिकाणी की ह्या घोषणा कसल्या प्रकारच्या आहेत. लोकांच्या कानी पण नस्तर पडणाऱ्या घोषणा त्या आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी जोक नाही आहे, लक्षात घ्या. आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी सचिन कांबळे त्यांनी त्यांच्या घरी परवाच्या घोषणा सांगितल्या आणि म्हणले शक्य आहे का अशा प्रकारच्या घोषणा देणं, पुण्यासारख्या ठिकाणी देणं फारच अशक्य बाब आहे. काही कार्यकर्ते प्रभावित झाले, लक्षात घ्या. आणि म्हणून ओवाळ सरांचं मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बरोबर आहे सर, पण तो काळ आणि आजचा काळ याच्यामधला फरक आहे ना. आज आम्ही हो 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 त्यामुळं ओवाळ सरांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे 5 ऑक्टोबरला जो काही पुण्यामध्ये आपण तहसील जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण मोर्चा नेला होता, आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला देखील आपण साथ सहयोग दिलेली होती. 12 ऑक्टोबरला सुद्धा आपण तहसील लेवलला हा कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा देखील आपण सर्वांनी साथ आणि सहयोग दिला गेला. आजही आपण आपल्या सर्वांच्या या साथ सहयोगामुळं हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. त्यामुळं सरांनी आजच्या याच्या पुढे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जे काही समजा आपल्याला या ठिकाणी पुढचे या ठिकाणी नियोजन मिळेल त्याला आपण आपण साथ सहयोग द्यायला अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी न्यूज या ठिकाणी आहे MN न्यूज चॅनल आणि सम्यक न्यूज चॅनल यांनी कसल्याही प्रकारचा या ठिकाणी मोबदला न बघता ते दोघंही या ठिकाणी इथं येऊन उपस्थित राहून हा जो काही समजा प्रचार आणि प्रसाराचं माध्यम त्यांनी स्वीकारून या ठिकाणी आज ज्वलंत किंवा या ठिकाणी जिवंत देशामध्ये हे प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यामुळं त्यांचंही मी या ठिकाणी काय करतो, MN TV आणि या ठिकाणी सम्यक न्यूज चॅनल यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या परिसरातील जे काही समजा पोलीस स्टेशनचे जे काही सर्व कर्मचारी आहेत, या सर्व पोलीस कर्मचाऱ्याचं त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी योग्य पद्धतीने साथ आणि सहयोग दिली गेली. त्याबद्दल मी पोलीस सर्व कर्मचाऱ्याचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करून पुन्हा आपण सर्व आलात म्हणून पुन्हा आणखी आपलं स्वागत करतो. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नात्यानं मी स्वागत करतो. हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला असं जाहीर करतो. इथं गेडाम साहेबाच्या माध्यमातून आणि प्रदीप सोनवणे साहेबांच्या माध्यमातून आपणाला चहाची व्यवस्था केलेली आहे. समोर या ठिकाणी टपरी आहेत, त्यांच्याकडे चहा आणण्यासाठी एवढं मोठं साधन नसल्यामुळं